they have decided to field first. या दरम्यान या छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये माजी उपनगराध्यक्ष आणि एक क्रिकेट प्रेमी रसिक बाळाशेठ मयेकर यांचं आगमन झालंय. गेले 5-6 दिवस आम्ही तुमची वाट बघत होतो. आज आपण वेळात वेळ काढून इथे आले आहात. मी विनंती करतो बाळा मयेकर यांना की प्लीज आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. दरवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला अत्यंत मोलाची मदत करणारे मालिकावीर सारखं बक्षीस स्पॉन्सर करणारे बाळाशेठ मयेकर यांचे इथे आज आगमन झालेलं आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये आता बघूया. दत्तप्रसादिक संघ खालची आळी नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ते काही स्ट्रॅटेजी वर्कआउट करतायत. इकडे आपण बघतोय तिरुपती बालाजी अरिहंत वास्तू निर्माण प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी हा डगआउट स्पॉन्सर केलेला आहे. त्या डगआउट मध्ये आपण बघू शकतो खेळाडू आहेत ते तिरुपती बालाजीचे. समोर बघतोय प्रथमेश पवार. उजव्या बाजूचा डगआउट आहे तो स्पॉन्सर केला आहे राठोड अँड सन्स यांनी. हा डगआउट आहे तो तिरुपती माफ करा दत्तप्रसादिक खालची या संघाचा. समोर माझ्या समोर आहेत दिनूशेठ सावंत या संघाचे संघ व्यवस्थापक ज्यांच्यामुळे हे सगळे स्टार प्लेयर आज इथे खेळायला आले दिसत आहेत. दत्तप्रसादिक संघ दीपक कांबळे स्कोरर बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दीपक कांबळे. Here we can see दत्तप्रसादिक खालची आळी. They have won the toss and choose to field first. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा गुरुरत्न वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकली होती आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 34 धावांमध्ये रोखलं समोरच्या टीमला. आरामात लक्ष पार केलं आणि दिमाखात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आता सुद्धाचा जो संघ आहे दत्तप्रसादिक खालची आळी दिनूशेठ सावंत यांचा संघ नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. काय होतंय हे आपल्याला ह्या काही क्षणातच सुरू होईल हा सामना तेव्हा कळेल. डाव्या बाजूला आपण बघतोय संजय पाकळे यांचा तिरुपती बालाजी सावर्डे हा संघ दिमाखामध्ये त्यांनी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले आहेत. आज अतिशय क्रुशियल मॅच आहे. सेकंड सेमीफायनल ऑफ रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 आणि आम्ही अभिमानाने सांगतो की लोकांनी संपूर्ण कोकणातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेली स्पर्धा. दोन्ही संघ आपले राखीव खेळाडू स्कोरर बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. तिरुपती बालाजी आणि यस आणि आता जसा कॅमेरा तिकडे फिरतोय लोकांवरती तसा एक जोरदार जल्लोष होतोय. जोरदार टाळ्या होऊ देत प्लीज. जरा टाळ्या होऊ देत जोरात. रत्नागिरीचा जोर दिसू द्या. आवाज द्या आवाज द्या जरा टाळ्या जरा. ही आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. तिरुपती बालाजी आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे. अलोट गर्दी आपण बघू शकतोय सगळ्या स्टेडियम मध्ये. एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्या पद्धतीने सजलेलं हे स्टेडियम आपण बघतोय. जरा टाळ्या होऊ दे टाळ्या. नुसता आवाज नको टाळ्या वाजवा टाळ्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4 सीझन 4. क्षणाक्षणाला वाढत जाणारी रंगत आपण बघतोय. ओम साई स्पोर्ट्सचे सर्व कार्यकर्ते इथे मेहनत घेत आहेत. मुन्ना देसाई आहेत, संजू शेंडगे आहेत. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आहे. राहुल सुर्वे इथे आहे, राजेश तिवारी आहे, अमरेश सावंत आहेत.
प्रशांत सावंत आहेत, अविनाश पावसकर आहेत, भूषण साळवी, पवन सावंत, प्रत्येक जण आपापला दिल्ली जबाबदारी पार पडतोय. अरुण झोरे, आझिम चिकटे. दुसरी सेमीफायनल सुरू होते. सेकंड सेमीफायनल ऑफ रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन कुलकर्णी, दीपक कांबळे, त्याचबरोबर कुणाल दाते, मनोज बेलेकर, ही सर्व मंडळी आहेत. रंगमंचावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत. आणि ज्या ठिकाणी या संपूर्ण छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती चारही बाजूला जर आपण नजर फिरवली तर तुम्हाला दिसतील फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. किती लोक क्रिकेटवरती प्रेम करतात, लोकांना खेळ हा किती आवडतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण बघू शकतो या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती. सामना सुरू होतोय, दोन्ही पंच तयार आहेत. JSW एंड कडनं मारा सुरू होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत ते सचिन कुलकर्णी. प्रथमेश पवार आणि संग्राम पाटील सलामीची जोडी आहे ती तिरुपती बालाजी संघाची. 6 षटकांचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना. तिरुपती 11 सावर्डा विरुद्ध दत्तप्रसादी खालचेआळी. पहिला सामना अपेक्षा एवढ्यापेक्षा रंगला नव्हता नक्की, मात्र या सामन्यामध्ये खेळतोय तो रत्नागिरी जिल्ह्यातला एक स्थानिक संघ प्रथमेश पवारचा, संजय पाकळेचा तिरुपती बालाजी. पहिला चेंडू प्रथमेशने भिरकावला. हा झेल होतो का पाहूया. हा सुरेख झेल टिपलाय, स्क्वेअर लेग सीमारेषेवरती सुरेख झेल टिपलाय. पहिला चेंडूवरती प्रथमेश पवार हा बाद होतोय. प्रयत्न चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल गेलाय. काहीशी निराशाजनक सुरुवात आहे. प्रथमेशचा प्रयत्न तर चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचंही कौतुक केलं पाहिजे. त्यानं चांगलं प्रसंगावधान दाखवलंय. सीमारेषेच्या जेमतेम 1-2 फूट आतमध्ये त्याने चांगला झेल टिपलाय, आपला बॅलन्स सांभाळलाय. हा फार कठीण झेल असतो सीमारेषेवरचा आणि तो चांगला घेण्यामध्ये यश मिळतंय ते गौरव शुक्लाला. प्रथमेश पवार झेल गौरव शुक्ला. पहिल्या चेंडूवरती तिरुपती बालाजी संघाला एक धक्का बसतोय. सुरेख झेल आहे हा. इथल्या मोठ्या स्क्रीनवरती पुन्हा तो पाहायला मिळतोय. नक्कीच सचिन, अतिशय अप्रतिम झेल होता आणि अत्यंत अवघड होता. या दरम्यान तिरुपती बालाजीचा जो संघ आहे त्यांचा जो प्लेयर्स डगआउट आहे त्यांना विनंती करतो 20च्या वर एकही तुमचा चाहता तिथे असता कामा नये. मुन्ना देसाई तिथे आहेत, पंचांना सूचना द्या आणि मॅच थांबवा. बाकीचे जेवढे आहेत त्यांनी बाहेर पडायचे तिथून. इम्ब्रोजला पहिल्या चेंडूवरती यश मिळत आहे आणि महत्वाचा मोहरा त्याने बाद केलाय. प्रथमेश पवारवरती मोठ्या आशा या तिरुपती बालाजी संघाच्या नक्कीच केंद्रित होत्या. त्याच्याकडनं चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पहिल्या चेंडूवर सचिनजी मी मध्ये तुम्हाला थांबवतोय. माझी पंचांना विनंती आहे, सामना सुरू होणार नाही. काही शिस्तीचं आपण पालन करतो ते करतोच, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. 20च्या वर प्लेयर्स डगआउट मध्ये 21वा प्लेयर दिसणार नाही. मुन्ना देसाई तिथे आहेत, प्लीज मी विनंती करतो तुम्हाला. मुन्ना देसाई, सामना थांबवलेला आहे. 21वा प्लेयर्स डगआउट मध्ये दिसणार नाही. ओम साई स्पोर्ट्स अत्यंत कडक शिस्तीत पालन करून हे सामने ऑर्गनाईज करत असतो. नियम क्लिअर सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे जे कोणी तुमचे चाहते असतील, हितचिंतक असतील, त्यांना इकडे पाठवा. इन टीम खेळणारे जे प्लेयर आहेत तेच आणि तुमचे संघ व्यवस्थापक जे कोणी असतील, अशी एकूण 20च माणसं तिथे थांबतील. 21वा माणूस तिथे थांबणार नाही. विनंती करतो तुम्हाला. यस, थँक्यू व्हेरी मच. प्लेयर्स त्यांचा चाहता वर्ग तिथून बाहेर पडतोय. धन्यवाद. आपल्या सहकार्याबद्दल अत्यंत आभारी आहोत. पहिल्या चेंडूवरती तिरुपती 11 संघाला धक्का बसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला आहे संघाचा कर्णधार संजय पाकळे. ह्याला चेंडू पायावरती आदळतोय, धावचीत करतोय का पाहूया. हा यावेळेला सुदैवी ठरतोय संजय पाकळे. धाव घ्यायची होती, क्षेत्ररक्षक झटकन कव्हर्स मधनं चेंडूवरती आला होता. त्यानं धावचीत करायचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चूक होते. एक जीवदान मिळतंय ते संजय पाकळेंना. काहीशी खराब सुरुवात आहे, काहीशी पॅनिक सिच्युएशन. खरं तर पहिल्याच 2 चेंडूंवरती एवढी येण्याची काही आवश्यकता नाही आहे. नॉन स्ट्रायकर एंडकडनं काही कॉल दिला नव्हता. संजय पाकळे मात्र आपल्या रिदममध्ये पुढे गेले होते, मात्र धावचीत होता ते वाचतायत. धावसंख्येला सुरुवात तर अजून व्हायचे. पहिले 2 चेंडू झालेत. इम्रोज समोरच्या बाजूनं
JSWN कडनं मारा करतोय. संजय पाकळे ऑफ स्टंपच्या बाहेर आपला गार्ड घेत आहेत. याला बॅटची कट घेऊन चेंडू येतोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर मिळते. एका धावेनं संघाचं खातं उघडतं. ही लेग बाईज आहे. पंच मेगेश मोंडकरचा इशारा आहे तो लेग बाईजचा. एका अवांतर धावेनं खातं उघडलं जातंय ते तिरुपती बालाजी सावर्डा संघाचं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे त्यांची 3. नाणेफेक जिंकली होती ती अर्थातच दत्तप्रसादिक संघानं त्यांनी प्रथम फलंदाजी करता आमंत्रित केलंय ते तिरुपती बालाजी सावर्डा संघाला. हा स्थानिक संघ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला संघ आहे. गेली 10-12 वर्ष सहज रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हा संघ सहभागी होतोय. काही ठिकाणी चांगलं यश सुद्धा त्यांना मिळवलंय. रत्नागिरीच्या स्पर्धेमध्ये मात्र मला वाटतं या 4 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ते सेमीफायनलपर्यंत पोहोचलेत आणि त्यांच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा. सावर्डा चिपळूण तालुक्यातलं गाव आहे आणि अतिशय चांगलं क्रिकेट तिथेही खेळलं जातं. चंद्रकांत पंडित जे आहेत त्यांचं गाव आहे सावर्ड्यापासून एक 7-8 किलोमीटरवरती तुरुंब. तिथनं चंद्रकांत पंडित आहेत. या वेळेला चांगला चेंडू चटकन आतमध्ये येतोय. चेंडू खरं तर कव्हरच्या दिशेने तटवायचा होता संग्राम पाटीलला. चेंडू त्याच्या बॅटमध्ये येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. सुरेख षटक आहे. सुरेख सुरुवात आहे ते इम्रोजची. पहिल्या 4 चेंडूंमध्ये त्याने फक्त 1 धाव दिली. ही 6 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं आहेत ती पॉवर प्लेची आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि विशेषतः ज्यावेळेला सलामीचं षटक असतं पहिलं षटक असतं त्यावेळेला गोलंदाजावरतीही तेवढाच दबाव असतो. यावेळेला मात्र काहीसा खराब चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित होतोय. एक अवांतर धाव जमा होते ती तिरुपती बालाजी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 2 वरती. 36 चेंडूंचा सामना आहे. 36 चेंडूंमध्ये किमान या टेनिस क्रिकेटच्या जो काही सामने आपण बघतो 45-50 ही धावसंख्या किमान प्रथम फलंदाजी करताना आवश्यक. याला चेंडू फिरकावायचा आहे तो मिडविकेटच्या डोक्यावरून. चेंडूच्या गतीमध्ये यावेळेला चांगला बदल केला होता. चांगला वेगवान आतापर्यंतचे 3-4 चेंडू होते. यावेळेला मात्र त्यानं हुशारीनं चेंडूच्या गतीमध्ये बदल केला आहे. तो बदल लक्षात येण्याच्या आतमध्येच त्याची बॅट फिरली आहे. फलंदाज संग्रामची बॅट आणि चेंडू यांचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत निघाले ते फक्त 2 धावा. सुरेख गोलंदाजी आहे ती इम्रोजची. याला पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. 2 वाईड आहेत. खरं तर धावसंख्या आहे 3 त्याच्यामध्ये 2 वाईडचा समावेश आहे. वेगामध्ये बदल करायचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला चेंडूवरचं जे नियंत्रण आहे ते एखाद्या वेळेला राहत नाहीये त्याच्याकडनं. 2 वाईड आहेत. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. धावसंख्या 3 पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. याला रिव्हर्स स्वीपचा फटका. मात्र चेंडू जातोय तो सरळ पॉईंटच्या दिशेने. 1 धाव तर मिळते. संग्रामच्या या धावेमुळे धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये निघाले आहेत ते फक्त 4 धावा. त्याच्यामध्ये 2 वाईड आहेत. पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता तो प्रथमेश पवार. त्याचा सुरेख चेल टिपला होता तो स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि मोठा धक्का बसला होता तो तिरुपती बालाजी सावर्डा संघाला. प्रथमेश पवारवरती त्यांच्या मोठ्या आशा होत्या. संजय पाकळे मैदानामध्ये, संग्राम पाटील मैदानामध्ये 1-2-3 षटकं अजूनही खेळून काढायची आणि त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये आक्रमण करायचं असा पवित्रा ते घेत आहेत का पुढच्या गोलंदाजावरती ते सरळ आक्रमण करतायत ते बघायचं. बिनबाद 4 पहिल्या षटकाचा खेळ संपला. या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना जिंकला होता अतिशय सहज तो गुरुरत्न वॉरियर्स रत्नागिरी संघानं. त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. शेरू आता पॅव्हलियनच्या बाजूनं गोलंदाजी करता सज्ज होतोय. गौरव भागवत दरम्यान अनेक मान्यवरांचं इथं आगमन झालेलं आहे. TVS अपाचे जी मालिकावीरला मिळणार आहे त्याचं शोरूम आहे ते आमचे दीपकभाई पटेल RK TVS यांचं इथं आगमन झालंय. अजून एक प्रथितयश हॉटेल विवेकचे विवेक देसाई यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4मध्ये आपण बघतोय.
अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती पहिल्या चेंडूवरती जी कॅच घेतली गेली आणि जो सगळ्यात घातक फलंदाज होता तो बाद झाला तिरुपती संघाचा. आपल्यासमोर सामना सुरू आहे दत्तप्रसादिक विरुद्ध तिरुपती सावर्डे. श्रीकांत पॅव्हलियनच्या बाजूने गोलंदाजी करता सज्ज होतं. यष्टीरक्षक आहे तर शाहिद शेख, यष्टीला खेटून त्याचं यष्टीरक्षण आहे. क्षेत्ररक्षणावरती चांगली नजर आहे क्षेत्ररक्षण रचवण्यामध्ये आणि गोलंदाजाला मार्गदर्शन करण्यामध्ये यष्टीरक्षक हा नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. शाहिद शेख हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. सलामीला तो फलंदाजी करतो आणि यष्टीरक्षकाची अतिशय चोख कामगिरी त्याच्याकडनं बघायला मिळते. श्रीकांत गोलंदाजी करता सज्ज होतोय. जे दोन क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक आहे आणि डीप मिड विकेटला एक आहे. पॉवर प्लेचं हे षटक. खराब चेंडू, चांगला फायदा उठवलाय. चेंडू तडकवलाय तो सीमारेषेच्या दिशेने, मात्र एक धाव तर मिळते. क्षेत्ररक्षक झटकन चेंडूवरती येतोय. एकेरी धावेनं संग्राम पोचतोय तो 3 वरती आणि 2 वरती आणि तिरुपती 11 बालाजी संघाची धावसंख्या पोचते ती 5 वरती. 7 चेंडू डावातले शिल्लक आहेत. अजूनही 29 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45, 50, 55 अर्थात ज्या वेळेला दोन चांगले संघ एकमेकासमोर येतात त्यावेळेला 80-90ची धावसंख्या फार कमी वेळेला बघायला मिळते. साधारणपणे जो धावफलक असतो तो 50 ते 65च्या दरम्यानचा. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला तडकावला येतो संजय पाकळेने. एक धाव तर त्याला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण येतं कव्हर्समध्ये. त्याच्यामुळे खरं तर जरा थोडीशी चूक झाली असती, फटका एक 2-4 फूट त्याच्या उजव्या बाजूने गेला असता तर कदाचित चौकार मिळाला असता संजय पाकळेंना. मात्र त्यांचा प्रयत्न तरी यशस्वी होत नाहीये. धावसंख्या पोचते ती 6 वरती. दुसऱ्या षटकामध्ये 1-6 तिरुपती 11 सावर्डा. याला खराब चेंडू, मात्र तितकासा फायदा काही त्याला उठवता येत नाही. फुल टॉस होता डाव्या यष्टीवरचा. चेंडू भिरकावायचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. थँक्यू सचिन कुलकर्णी. या दरम्यान मी विनंती करतो एक छोटासा सत्कार आम्ही वैभव शेठ नाईक यांचा करणार आहोत. मी विनंती करेन अमरेश सावंत, निमेश नायर, चंदन खानविलकर, संदीप मगदूम यांना, दीपक पवार, प्लीज आपण एक छोटीशी आमची भेटवस्तू आहे प्रेमाची ती स्वीकारावी वैभव शेठ नाईक यांनी. श्रीकांतच्या पुढच्या चेंडूवरती पाकळे एक धाव घेत आहेत. धावसंख्या पोचते ती 8 वरती. एकेरी दुहेरी धावांवरतीच या धावफलकाची गुजराण सुरू आहे. या डावातला या सामन्यातला चौकार अजून बसायचा आहे. हा पहिल्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या ती 8. श्रीकांत मारा करतोय तो संग्राम करता. यावेळेला चेंडू हवेमध्ये, हा झेल होतो का पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक धक्का बसतोय तो तिरुपती 11 सावर्डा संघाला. दुसरा फलंदाज बाद होतोय. संग्रामची जागा घेण्याकरता मैदानामध्ये जातोय तो बहुधा विजय पावले. मध्यमगती गोलंदाज आहे, चांगला फटकेबाज असा फलंदाज आहे. या सामन्यामध्ये त्याला आता आपली कामगिरी ही पेश करावी लागणार आहे. संघाची जबाबदारी आता नक्कीच कारण प्रथमेश पवार यांचा बळी गेल्यानंतर आता जी सर्वस्वी जबाबदारी असणार ती विजय पावलेंवरती, नो डाऊट अबाउट इट. आणि गेले 2-3 दिवस जे आम्ही सांगतोय की एक वेगळी उंची आमच्या ह्या ओम साई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीने गाठलेली आहे. आज भारताचे माजी कसोटीपटू, तडाखेबंद क्रिकेटपटू प्रवीण आमरे आज इथे येणार होते आणि त्यांचं आगमन आता इथे होते. मी विनंती करेन जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण प्रवीण आमरे यांचं. त्यांच्यासोबत पद्मावती ग्रुपचे प्रवीण जैन आहेत, सुधाकर पवार आहेत, पराग सावंत आहेत, दीपक पवार आहेत, किरण कामतेकर आहेत, सैद मुकादम आहेत. याला काय खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. बघूया धावचित होतो का. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. हा धावचितसाठी तिसऱ्या पंचांचं सहाय्य तर घेतलं जातंय. विजय पावले काहीसा सुस्तावलेला होता. ते खरं तर कॉल होता संजय पाकळेचा. चेंडू
गोलंदाजाला चकवून मागे गेला होता मिड ऑफच्या दिशेने आणि हा मोठा धक्का आणि हा निर्णायक क्षण या सामन्यातला ठरू शकतो. विजय पावले जर बाद झाला तर अर्थातच मोठा दोष हा त्याचाच असणार आहे, कारण खरं तर एकदा चेंडू गोलंदाजाला पास झाल्यानंतर एकेरी धाव सहज होईल असं वाटत होतं, मात्र अतिशय सुस्तावलेला, खरं तर आत्ताच तो फलंदाजीला आलाय, एकही चेंडूचा सामना त्याने केलेला नाहीये आणि अशा वेळेला काहीशा संथ गतीने तो आपल्या क्रीजकडे गेला आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. त्याने चांगलं प्रसंगावधान राखलंय, त्याने बघितलंय की विजय पावले आपल्या ब्लॉक्समध्ये खूप स्लो आहे आणि त्यानं चांगली फेक केली ती यष्टीरक्षकाच्या दिशेनं आणि त्याला धावचीत करायचा प्रयत्न तर आहे. तिसऱ्या पंचांचं सहाय्य पुन्हा एकदा घेतलं जातंय. यस, रेफरल मागितला जातो आणि या दरम्यान एका स्पर्धेची मी इथे अनाउन्समेंट करतो. ऑल राजीवडा चषक 2017 25,000 रुपये पहिलं पारितोषिक असणार आहे, 15,000 दुसरं. अंडर आर्म बॉक्स डे नाईट पद्धतीची ही स्पर्धा 12 फेब्रुवारीपासून उर्दू शाळा क्रमांक 18 राजवाडा बांध इथे होणार आहे, ज्याची प्रवेश फी 1,300 रुपये आहे. थँक्यू व्हेरी मच. अशाच विविध स्पर्धा रत्नागिरीमध्ये होत असतात. आत्ता आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017. लांजाचे 2 नगरसेवक मित्र आमचे इथे आलेले आहेत, राजू कुरूप आणि अनिल गुरव. मी त्यांना विनंती करतो प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. दोन्ही नगरसेवक क्रिकेट प्रेमी आहेत, त्याच्यामुळे ते बाउंड्रीवर बसून मॅचचा आनंद लुटायचा प्रयत्न करतात, पण आम्हाला मंचावरती तुमची उपस्थिती अपेक्षित आहे, कारण तुम्ही दोघंही नगरसेवक आहात. आपलं मनापासून स्वागत इथे करतोय. अनिल गुरव आणि राजू कुरूप यांचं. प्रवीणजी आमरे यांचं इथे आगमन झालेलं आहे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये. आपण आता जो सेकंड सेमीफायनल आपल्यासमोर सुरू आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण बघतोय. अलोट गर्दी या छत्रपती शिवाजी स्टेडियम मैदानावरती झालेली आहे आणि त्यांचं सईद मुकादम यांच्या वतीने आपण स्वागत करतोय प्रवीण आमरे यांचं. अभिजित, प्रवीण आमरेंचं जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण आहे ते असंच खचाखच भरलेल्या एडन गार्डन्सवरती आहे. 90,000 प्रेक्षकांची क्षमता असणाऱ्या खचाखच भरलेल्या एडन गार्डन्सवरती ते आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा पहिला सामना खेळले होते, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, आणि त्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावलं होतं. 55 धावांवरती ते बाद झाले होते. दरम्यान इथं मात्र महत्त्वाचा क्षण आहे. विजय पावले धावचीत झालाय आणि त्याचा दोष हा सर्वस्वी त्याचा आहे. काहीसा स्लो होता तो आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक पुन्हा एकदा की त्यानं अतिशय चांगली फेक करत विजय पावलेला धावचीत करण्यामध्ये महत्त्वाचं यश मिळवलंय. तिरुपती बालाजी संघाची जो डाव आहे तो पूर्णपणे या क्षणाला अडचणीमध्ये आहे. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणजे प्रसंगावधान जे असतं ते क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. अतिशय चांगलं प्रसंगावधान दाखवलं यावेळेला मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकानं आणि त्यानं विजय पावलेसारखा महत्त्वाचा फळी, म्हणजे जे काहीसं दुर्दैव आहे. प्रथमेश पवार पहिल्या चेंडूवरती बाद झाला, तो सीमारेषेवरती झेल देऊन बाद झालाय. विजय पावले आता काहीसा दुर्दैवीरित्या धावचीत होतोय. धावसंख्या कायम आहे, धावसंख्या आहे ती 8. विजय पावलेची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो सागर. काहीशी खराब सुरुवात, काहीशी धक्कादायक सुरुवात. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची संधी त्यांना होती, 45-50 धावा जमवण्याची संधी त्यांना होती, मात्र त्यांची जी सुरुवात आहे ती खराब आहे. संजय पाकळे एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय, त्याला समोरच्या बाजूने किती साथ मिळते ते बघूया. नक्कीच, आणि हेच आपल्या समोर आता सुरू होत आहे आणि JSW एंडकडनं पुढचा गोलंदाज तयार आहे. या दरम्यान आमचे 3 मान्यवर प्रायोजक इथे आहेत. दीपक पटेल आहेत RK TVS मोटर्सचे, पद्मावती ग्रुपचे प्रवीण जैन आहेत आणि माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर. क्रिकेटवर प्रेम करणारा आमचा हा मित्र आज मंचावर पहिल्यांदा झाला. इतर वेळेला ते लोकांमध्ये मिसळून क्रिकेटचा आनंद लुटत असतात. मी दीपकला विनंती करेन, दीपक पवार यांना, की या तिन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करायचा आहे. राजू भोगा समोरच्या बाजूने 4थं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू तडकवलाय तो मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. 1 धाव तर मिळते, धावसंख्या पोचते ती 9 वरती. 3 षटकं संपलेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 2 षटकं संपलेत, 2 षटकांमध्ये निघाले आहेत त्या फक्त 8 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे तो सागर निकम.
24 चेंडू अजूनही 23 चेंडू डावातले शिल्लक आहेत. 40-45 पर्यंत धावसंख्या होणं अतिशय महत्वाची. त्याकरता संजय पाकळीला एका बाजूनं मैदानामध्ये उभं राहावं लागेल. समोरच्या बाजूनही त्याला किती साथ मिळते ते बघूया. दबाव नक्कीच आहे तो या दोन्ही फलंदाजांवरती. त्यांना आपले विकेट साबूत राखायचे आहेत. धावाही थोड्याफार वेगाने करायच्या आहेत, कारण 6 षटकांचा हा सामना आहे. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना तिरुपती 11 सावर्डा विरुद्ध दत्तप्रसादी खालची आळी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजीव समोरच्या बाजूनं JSWN कडनं गोलंदाजी करतोय. यष्टीरक्षक आहे तो शाहिद शेख. हा चेंडू हवेमध्ये, हा झेल होतो का पाहूया. झेल होणं जरा कठीण दिसतंय, मात्र चांगला झेल टिपलाय पहिल्यांदा. गौरव शुक्लानं या सामन्यातला दुसरा झेल टिपलाय. खरं तर ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये उडाला होता त्यावेळेला मात्र तो काहीसा तयारीत नव्हता, काहीसा गोंधळीला वाटला, पण त्यानंतर मात्र अतिशय आत्मविश्वासानं तो चेंडूच्या खाली आलाय आणि या सामन्यातला दुसरा झेल त्याने टिपलाय. पहिल्या चेंडूवरती डावातल्या प्रथमेश पवारचा चांगला झेल त्याने टिपला होता. त्यानंतर गौरव शुक्लानं दुसरा झेल टिपलाय. तो सागर निकमचा चौथा धक्का बसतोय तो तिरुपती 11 सावर्डा संघाला. काहीशा अडचणीत त्यांचा डाव सापडलाय. भूषण धावसंख्या आहे ती दुहेरी आकड्यामध्ये, फक्त धावसंख्या आहे ती 9. अजून दुहेरी आकडा आहे त्यांना गाठायचा आहे तिसऱ्या षटकामध्ये आणि 4 फलंदाज त्यांचे बाद झालेत. 4 बाद 9. सामन्यावरती चांगलं नियंत्रण मिळवलंय. भूषण गोळे नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. 4 बाद 9. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संजय पाकळे आता सामोरा जातोय पुढच्या चेंडूला. धावसंख्या आहे ती 9. पाकळीला जोरदार फटका मारत आहे. चेंडू आदळतोय तो पायावरती. पंचांकडे जोरदार दाद तर तो मागतोय, मात्र पंचांचा जो इशारा आहे तो अर्थातच अवांतर धावेचा. हा चालेल. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. डाव्या यष्टीवरनं थोडासा बाहेर जातोय. पाहूया बॅटची कड चेंडूनं घेतली आहे का. चेंडूनं बॅटची कड तर घेतलेली नाहीये. चेंडू अवांतर घोषित होतोय. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती एकूण त्या तिरुपती 11 सावर्डा संघाला. धावसंख्या त्यांची पोहोचते ती 12 वरती. 12 झाली धावसंख्या तिरुपती सावर्डे संघाची. आणि मी विनंती करेन दीपक पवार यांना की सुषेण सूर्यवंशी साहेब यांचा सुद्धा आपण सत्कार करावा. आमचे हातखंब्याचे खोत आदरणीय दादा देसाई यांचं मगाशी इथे आगमन झालं. त्याचबरोबर याला मात्र संजय पाकळे क्लीन बोल्ड. दबाव, धावांची गती वेगाने वाढवण्याचा दबाव आणि 5वा फलंदाज बाद होतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इथे विविध मान्यवरांचं आगमन होते. मगाशीच मी ज्यांचा उल्लेख केला ते माजी उपनगराध्यक्ष बाळाशेठ मयेकर यांचं इथे आगमन झालंय. क्रिकेटवर प्रेम करणारा आमचा हा मित्र. गेले 4-5 दिवस मला वाटतं कुठेतरी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. रोज आम्ही तुमची आठवण बाळाशेठ काढायचो. आज तुम्ही इथे आलेला आहात. नगरसेवक सोहेल साखरकर यांचं इथे आगमन होतोय. मी विनंती करतो की मंचावर येते. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. फलंदाज त्रिफळाची
होऊन परतला आत्ताच आणि अजून एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. सचिन कुरळकरने जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 मध्ये सर्व क्रीडाप्रेमींचं क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एकूण 5 लाख रुपये बक्षिसाच्या रकमेची ही स्पर्धा आहे आणि या बक्षिसांचा तपशील मी आपल्यासमोर देतोय या षटकानंतर. तो इस तरीके से नवाज खान और शॉट ऑफ लाइन गेंद थी, इस बार फाइनल के दिशा में गेंद को निकाल दिया है और 1 रन दौड़कर पूरा किया. तिरुपति सावरडा की टीम की पारी का स्कोर अब बढ़ता हुआ 13 रन जबकि स्कोर हो चुका है और 3 विकेट के नुकसान पर 5 विकेट के नुकसान पर जबकि 3 ओवर की समाप्ति के बाद. तो इस तरीके से तिरुपति सावरडा की टीम इस समय गहरे संकट में नजर आ रही है और एक बार फिर हमारे एक्सपर्ट अभिजीत सर जुड़े हुए हैं. हॅलो, यस, थँक्यू दीपक, थँक्यू व्हेरी मच. दीपक कांबळे यांचा आवाज आपल्या कानावरती पडतोय. गेले 4 वर्ष फणसोपचा हा सुपुत्र कॉमेंट्रीच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीशी जोडला गेला आहे आमच्याबरोबर. आणि आपण समोर बघतोय सामना दत्त प्रसादिक खालची आळी विरुद्ध तिरुपती सावर्डे या 2 संघांदरम्यानची सेकंड सेमीफायनल आपल्यासमोर सुरू आहे. गुरुरत्न वॉरियर्सने पहिला सेमीफायनलचा सामना जिंकून दिमाखात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. ज्या ओमसाई स्पोर्ट्सची आपण चर्चा करतोय, ज्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आपण चर्चा करतोय, तिची एकूण बक्षिसाची रक्कम आहे ती 5 लाख रुपये. विजयी संघाला मिळतील 2 लाख रुपये, उपविजयी संघाला मिळतील 1 लाख रुपये, जे स्पॉन्सर केले आहेत रॉयल मँगोजचे शाहिद शेत मिरकर यांनी. मॅन ऑफ द सिरीजसाठी मिळेल TVS कंपनीची आपाचे ही मोटरसायकल जी उपलब्ध आहे RK TVS मोटर्स दीपक पटेल यांच्या शोरूममध्ये आणि जी स्पॉन्सर केली आपल्याला इम्तियाज शेठ मुकादम, त्याचबरोबर गौरव पटवर्धन, विभव पटवर्धन, समीर पटवर्धन, प्रसन्न पेठे या आमच्या मित्रांनी. गौरव शुक्ला बाएं हाथ से गेंद नवाज को इस बार आंसर पर खेलना चाहते थे, बीट हो गए और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला. स्कोर रुका हुआ इस समय अभी भी 13 रन 5 विकेट के नुकसान पर. एक बार फिर से गौरव धीरे धीरे बॉलिंग मार्क की तरफ जाते हुए. एक बड़े इनिंग्स की जरूरत है, एक बड़े पार्टनरशिप की जरूरत है. भूषण और नवाज सामना कर रहे हैं. नवाज के लिए अगली गेंद. ओहो, एक बार गेंद को खेलना चाहते थे, गेंद गई सीधे विकेट कीपर के दस्तानों में. एक बार फिर बीट हो गए, रन की कोई गुंजाइश नहीं है और भूषण नॉन स्ट्राइक से जा रहे हैं. अपने बल्लेबाज को समझाने कि किस तरीके से अगली गेंदों के ऊपर खेलना चाहिए और अच्छी गेंदबाजी की शुरुआत की है यहाँ पर गौरव शुक्ला ने. कॉमेंट्री बॉक्स इन की तरफ से पारी का चौथा ओवर 13 रन इस समय स्कोर. ओहो, एक बार फिर उठाना चाहते, थर्ड मैन पर गेंद जा रही है, रनआउट का खतरा और उसे के साथ यहाँ पर अपील है और एक बार देखना कि अंपायर का क्या इशारा होता है. और अब तीसरे अंपायर की तरफ इशारा है जबकि हमारे प्रवीण जी आमरे साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका एक बार फिर से स्वागत है. पहली बार जबकि 92 में जब वो दक्षिण अफ्रीका में गए थे वहीं पर तीसरे अंपायर का नियम लागू किया गया था ICC के द्वारा और तब प्रवीण जामरे थे, सचिन जी थे और सचिन को पहली बार रनआउट के रूप में थर्ड अंपायर ने फैसला दिया था और वही वहां पर सचिन थे. और हमारे आज जिस तरीके से रत्नागिरी के इतिहास में पहली बार थर्ड अंपायर का नियम लागू किया जा चुका है और हमारा सौभाग्य है कि आज प्रवीण जामरे यहाँ पर मौजूद है. इनका भी एक बार फिर से बहुत बहुत स्वागत है. तो अब तीसरे अंपायर की तरफ फैसला दिया जा चुका है. 13 रन इस समय स्कोर है 5 विकेट के नुकसान पर. ओवर टू यू अभिजीत. थँक्यू दीपक. या दरम्यान आपले जे मान्यवर प्रायोजक आहेत त्यांचा सत्कार आपण दीपक शेठ करून घेऊया. निमेश नार इथे आहेत, उमेश शेंडगे आहेत, ओमकार सावंत आहे, गौरव सुर्वे आहे, साई सावंत आहेत. मी विनंती करतो की आपल्या मान्यवर प्रायोजकांचा सत्कार आपण करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये प्रवीण जैन आहेत, बाळाशेठ मयेकर, दीपक पटेल. तो इस तरीके से अब नॉट आउट का फैसला हो चुका है. यस, नाबाद हा फैसला दिला आहे पंचाने. राजन शेट्टींचा सत्कार इथे माजी उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर बिपिन बंदरकर शहराचे संघटक आणि राज क्रिकेट क्लब. ओहो, नवाज को गेंद उसको उठाकर खेला, मिडविकेट से मारेगा पर फील्डर और ये कैच किया गया और उसे के साथ विकेट गिरा छठा. नवाज ने मिड विकेट पर खेलना चाहते थे लेकिन स्पेन लॉन्ग ऑन सी मारेगा पर उनको कैच किया गया. छठा विकेट 13 के स्कोर पर.
छठा विकेट गिरा पारी का 13 के स्कोर पर। यस, इथे सत्कार होतोय आदरणीय राजन शेटे साहेबांचा, त्याचबरोबर बाळा मयेकर यांचा, बिपिन बंदरकर यांचा, दीपक पटेल यांचा. आणि मगाशी मी चर्चा करत होतो की यावर्षी मॅन ऑफ द सिरीजला मिळणार आहे अपाचे, TVS कंपनीची अपाचे ही मोटरसायकल. आणि ही प्रायोजित केलेली आहे आमचे जे मित्र आहेत समीर पटवर्धन, त्याचबरोबर इस्माईल शेठ मुकादम, गौरव पटवर्धन, विभव पटवर्धन, प्रसन्न पेठे या आमच्या मित्रांनी. आणि काल ज्यावेळेला त्यांच्याबरोबर मी चर्चा करत होतो, इस्माईल शेठ मुकादम आमचे होते आणि त्यांच्याबरोबर अनिकेत हर्षे सुद्धा होते. त्यावेळेला या स्पर्धेची भव्यता, सलग 4 वर्ष होणारं दिमागदार आयोजन, त्यामुळे प्रेरित होऊन या दोन्ही आमच्या मान्यवरांनी, अनिकेत हर्षे आणि इस्माईल शेठ मुकादम यांनी सांगितलं पुढच्या वर्षी एक 4 व्हीलर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ओहो, भूषण ने इस बार गेंद को खेल दिया है, गेंद जा रही है सीधे सीमा रेखा के, बहुत खूबसूरती के साथ गेंद को फील्ड किया गया. अंपायर का सीमा रेखा के बाहर जाने के 4 रनों का इशारा, गेंद बाउंड्री के बाहर, जो कि हमारे इस समय गेंद जो है वो सीमा रेखा बाहर जा चुकी है. इस समय जो लाइट का टावर जो हमारे ठीक कमेंट्री बॉक्स के सामने है, डीप पॉइंट के ऊपर कहना बहुत मुश्किल था, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 17 रन 6 विकेट के नुकसान पर. फिर से एक बार ये पहला चौका है इस इनिंग्स का. फिर से गौरव, और भूषण ने फिर से उठे होकर गेंद को खेला, गेंद सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव कर दिया है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक दूसरा चौका. ओवर की समाप्ति हो चुकी है, इसी के साथ पारी के चौथे 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जबकि हो चुका है 21 रन 6 विकेट के नुकसान पर. ओवर टू यू अभिजित. थँक्यू व्हेरी मच. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे, 21 धावा झालेल्या आहेत तिरुपती सावर्डे या संघाच्या. आणि आपण अनेक बक्षिसांची इथे चर्चा करत होतो की मॅन ऑफ द सिरीजसाठी पुढच्या वर्षीपासून या मंचावरची कदाचित तुम्हाला दिसेल एक 4 व्हीलर 4 चाकी गाडी जी मिळेल मालिकावीरचा किताब जिंकणाऱ्या क्रीडापटूला, क्रिकेटपटूला. आणि ही स्पॉन्सर करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे तो इस्माईल शेठ मुकादम आणि अनिकेत हर्षे यांचा. यावर्षी सुद्धा 2 व्हीलर स्पॉन्सर म्हणून ते आपलं काम पाहत आहेत किंवा त्यांनी आम्हाला मदत केली आहे. इस्माईल शेठ यांनी माझ्या समोर जे आकर्षक चषक मांडलेले आहेत ते स्पॉन्सर केलेत श्री समर्थ रोडलाईन्सचे गजेंद्र पाथरे यांनी. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचे जे सगळे मोमेंट आहेत ते स्पॉन्सर केलेत अनिकेत हर्षे, महालक्ष्मी मँगोज यांच्या माध्यमातून. स्टेडियममध्ये 2 भव्य बॅनर आपण हिट अँड विंडचे पाहू शकता. क्रिस्टल क्रॉप केअर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून स्नॅपर आणि 22-3 ही 2 प्रभावी कीटकनाशक आहेत जी आंब्यासाठी खूप प्रभावी आहेत. तर ती आपल्याला मिळतील नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये. माझ्या डाव्या बाजूला आपण एक्सक्लुझिव्हली राजू गोगा और क्लीन बोल्ड और से के साथ एक और विकेट गिरा. 7वां झटका लगा 21 के स्कोर पर. राजू गोगा जिनकी गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की ओर आई और बल्लेबाज इस गेंद को समझ नहीं सके थे और इस तरीके से प्रशांत आउट होकर मैदान से बाहर आ रहे हैं. और इसी के साथ 7वां झटका लगा 21 के स्कोर पर. राजू गोगा जो कि गेंदबाज थे, बहुत अच्छी गेंद डाली उन्होंने. टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की ओर आई, अपने आप को पोजीशन करना चाहते थे गेंद को संभालने के लिए, लेकिन ऐसा नहीं कर सके बल्लेबाज. गेंद उनको लगभग पर चकमा देते हुए गेंद सीधे विकेटों के ऊपर और इसी के साथ 7वां विकेट गिरा 21 के स्कोर पर. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर मी जे 2 मान्यवर इथे आले आहेत, एक मुन्ना देसाई यांचे आमचे पिताजी इथे आलेले आहेत, दादा ज्यांना आम्ही खोत भाऊ असंही म्हणतो. त्याचबरोबर दीपक पवार यांचे पिताश्री ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, गजानन पवार, त्यांचं इथं आगमन झालंय. या दोघांचाही छोटेखानी सत्कार आपण इथे करूया. मी विनंती करेन ओमसाई स्पोर्ट्सच्या वतीने पराग सावंत, निमेश नायर यांना की प्लीज या दोन्ही पितृतुल्य व्यक्तिमत्वांचा आपण छोटेखानी इथे स्वागत आणि सत्कार करूया. एक विशेष विनंती करायची आहे, मंचाच्या डाव्या बाजूला जी गॅलरी ती एक्सक्लुझिव्हली महिलांसाठी, इट इज फॉर लेडीज ओनली. त्यामुळे तिथे कोणी मित्र माझे बसले असतील तर त्यांना विनंती करतो की प्लीज आपण सहकार्य करा. गेंद इस बार ऑन साइड पर गेंद को खेला, जब तक कि गेंद वहां पर फील्ड 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे के दोनों बल्लेबाज भागते हुए और आसानी के साथ दूसरा रन पूरा कर रन आउट किया फील्ड और इस तरीके से नॉट आउट का इशारा अंपायरों का. 2 रन और इन 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 23 रन, जबकि 7 विकेट के नुकसान पर तिरुपति बालाजी. और यहां पर खेला जा रहा मैच दत्त प्रसादी
खालचाली के बीच में ही चलता हुआ मैच, दूसरा सेमीफाइनल का मैच यहां पर खेला जा रहा है और गुरु रत्न वॉरियर्स की टीम टूर्नामेंट के फाइनल में है। 23 रन 7 विकेट के नुकसान पर अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन राजू गोगा के द्वारा जारी है और अब तैयार हो रहे बल्लेबाज सामना करने के लिए। शंभू बल्लेबाज है, राजू की गेंद का वो सामना करेंगे ओवर द विकेट से। ओहो, शंभू ने इस बार गेंद को खेलने की कोशिश की थी, बिल्कुल बैकफुट पर चले थे, लेकिन गेंद के ऊपर उनके रन के लिए कोई गुंजाइश नहीं है। गेंद बल्ले पर आई नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन की कोई गुंजाइश नहीं। शंभू एक बार फिर सामना करने के लिए तैयार है। राजू जो कि गोगा गेंदबाजी कर रहे, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, लगातार वेरिएशन ला रहे अपने गेंदों के ऊपर, बल्लेबाजों को खासा परेशान डाला है, उन्होंने परेशानी में डाला है अगली गेंद का सामना करने के लिए। शंभू, ओ राजू की गेंद को बॉलर की दिशा में बहुत ही खूबसूरत कैच हो सकता था, लेकिन कैच ड्रॉप हुआ, लेकिन बहुत अच्छी सराहना वहां पर बॉलर की, शानदार फील्डिंग का प्रदर्शन करने की कोशिश की, लेकिन गेंद उनके हाथ से निकलती हुई, छिटकती हुई 1 रन दौड़कर पूरा किया। स्कोर अब बढ़ता हुआ इसी के साथ हो चुका है 24 रन और 7 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर पारी का इस समय 5वां जारी है। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण बघतोय सेकंड सेमीफायनल इथे रंगते आणि ज्या 2 संघांच्या दरम्यान हा सामना चालू आहे ते संघ आहेत दत्त प्रसादिक खालची आळी। ऐसा लग रहा है कि शायद गेंदबाज कुछ दर्द महसूस कर रहे हैं। ओके, फर्स्ट एड बॉक्स तिथे पोहोचेल। रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में एक बार फिर आपका सभी का स्वागत है और इस समय हमारे मंच पर प्रवीण जी आंबरे साहब यहाँ पर आ चुके हैं। रत्नागिरी इतिहास में पहली बार थर्ड अंपायर का यहाँ पर इस्तेमाल किया जा चुका है। एक बार फिर सभी दर्शकों का भी स्वागत है और इस समय स्कोर हो चुका 24 रन 7 विकेट के नुकसान पर। इस पर हमारे साथ जुड़े हुए एक्सपर्ट अभिजीत गोडबोले। थँक्यू दीपक। आपण बघतोय मान्यवरांनी भरलेला हा VIP रंगमंच, त्याच्या पलीकडे भरलेली एक्सक्लुझिव्ह लेडीज साठी खास जी गॅलरी आहे ती आपण बघू शकतो की तिथे मोठ्या प्रमाणावरती सर्व महिला मंडळींनी गर्दी केलेली आहे। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही किती लोकप्रिय आहे त्याचं उत्तम उदाहरण आता या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आपण बघू शकतोय। ज्या ज्या ठिकाणी तुमची नजर फिरेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक, क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेटवरील लोक आपल्याला पाहायला मिळतील। दिस इज व्हॉट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी इज। सलग 4थं वर्ष आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं। या दरम्यान नगरसेवक किशोर मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही प्लीज आपण स्वागत करून घ्या। किशोर मोरे यांचं आगमन झालंय, त्यांचं इथे आपण प्लीज स्वागत करावं अशी विनंती मी करतो। आज खास नवी मुंबईवरून वैभव शेठ नाईक आले, सुषेण सूर्यवंशी आले आहेत, प्रवीणजी आमरे यांचं इथे आगमन झालेलं आहे। तेही आनंद लुटतात या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा। या ट्रॉफीचं वैशिष्ट्य असं आहे की कोकणातली रत्नागिरीतली सर्वात मोठी ट्रॉफी म्हणून याचा उल्लेख केला जातो। एकूण 5 लाख रुपयाची बक्षीस या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दिली जातात। भूषण को गेंद बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में और इस तरीके से एक गेंद शेष है। अंपायर स्कोरर के मुताबिक 1 बॉल शेष है, तो इस तरीके से अब आखिरी गेंद शेष है। भूषण स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर शंभू है। 24 रन जबकि स्कोर हो चुका है और 7 विकेट के नुकसान पर रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में एक बार फिर आपका सभी का स्वागत है। ओहो, इस बार गेंद को रिवर्स में खेलना चाहते, गेंद सी मारे काके बाहर आ रही है 4 रनों के लिए। फील्डर को बीट करते अंपायर का वाइड का इशारा, चमत्कारिक चौका लगाया अभिजीत। यस, इट्स अ 4। थैंक यू डीजे। हमारे एक्सपर्ट अभिजीत इस समय जुड़े हुए हैं। एक चमत्कारिक चौका यहाँ पर लग चुका है। यस, ॲक्च्युली इट वॉज अ बॅड बाउन्स आणि त्याच्यामुळे तिथे क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नव्हता। असो पण महत्त्वाच्या अशा 4 धावा मिळाल्या त्या तिरुपती सावर्डे संघाला
आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अनेक मान्यवरांचे इथे बॅनर्स लागलेले आहेत ज्यांनी आम्हाला मदत केली आहे. विजय खेडेकर आहेत, वैभवी खेडेकर आहेत, बाळाशेठ मयेकर आहेत, स्वप्नील देसाई आहेत, बंड्याशेठ साळवी, त्याचबरोबर नगराध्यक्ष राहुल पंडित आणि सर्व नगरसेवक यांचा आपण इथे बॅनर बघतोय. सुहेल साखरकर आहेत, त्यांचा इथे बॅनर बघतोय. या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. रत्नागिरी नगरपालिकेचे विशेष आभार वारंवार आम्ही इथे मानतोय, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणजे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याशिवाय ही ट्रॉफी आयोजित करणं नक्कीच आम्हाला शक्य नव्हतं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पहिली सेमीफायनल जिंकली ती गुरुरत्न वॉरियर्स या संघाने. दिमाखात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरी सेमीफायनल पहिली इनिंग आपल्यासमोर सुरू आहे, लास्ट बॉल, आणि तिरुपती सावर्डे संघ आपल्यासमोर खेळताना दिसतोय. राजू की गेंद इस बार गेंद को खेल दिया है बैकवर्ड टर्न करने की दिशा में. गेंद सीमा रेखा की तरफ जा रही है, देखना रोक पाता था. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए खूबसूरती के साथ गेंद को निकाला. पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. तो इस तरीके से टैप करने के बाद गेंद सीधे सीमा हालांकि जाती हुई स्वीपर कवर और पॉइंट के बीच में से सीमा रेखा के बाहर. स्कोर बढ़ता हुआ 5 यानी कि 5 ओवर की समाप्ति के बाद 33 रन स्कोर हो चुका है. यस थँक्यू दीपक. 5 षटकांचा खेळ संपलेला आणि 33 धावा झाल्यात. आता मात्र आपण म्हणू शकतो की काहीशा अशा पल्लवीत झाल्यात तिरुपती सावर्डे संघाच्या, कारण 33 धावा आणि अजून एक षटक शिल्लक आहे. 40-45च्या पुढे जर स्कोर गेला तर नक्कीच एक फायटिंग मॅच इथे आपण बघू शकतो. आपण बघतोय खचाखच भरलेलं हे स्टेडियम आहे. VIP चा रंगमंच आहे जो सजवला आहे ओम साई डेकोरेटर्सचे सावंत बंधू यांच्या माध्यमातून. या संपूर्ण स्टेडियममध्ये जे आकर्षक बॅनर लागलेले दिसत आहेत ते आम्हाला शेड ग्राफिक्सचे असलम वस्ता यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्याचबरोबर ग्राउंडची निगा राखलेली आहे बाळू साळवी आणि त्यांचे सर्व सहकारी. टेक्निकल टीम जी काम करते सईद मुकादम, दीपक मोरे, बाळू साळवी, दिवाकर मयेकर, परेश सामंत, हेमंत मंजू यांचेही मला इथे विशेष आभार मानायचे आहेत. सिटी पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि ट्रॅफिक पोलीस यांचेही मला मनापासून आभार मानायचे आहे. आपण डाव्या बाजूला अत्यंत शिस्तबद्ध पार्किंग पाहू शकतो. याच्यासाठी विशेष मेहनत घेतली ती चंदन खानविलकर आमच्या मित्राने आणि धीरज वेल्हाळ यांनी. ओमसाई स्पोर्ट्सचा प्रत्येक कार्यकर्ता आपली जबाबदारी चोख पार पडतो आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आपण समोर बघतोय. गौरव की गेंद उठाना चाहते थे और बार बीट हो गए बल्लेबाज और गेंद विकेट कीपर के दस्ताने में. गौरव की ये गेंद थी, शंभू इस बार स्ट्रोक नहीं लगा सके हैं और स्कोर 33 जबकि हो चुका है 7 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर 6 यानी कि पारी का आखिरी ओवर जिसकी एक गेंद फेंकी जा चुकी है. गौरव गेंदबाजी कर रहे हैं कॉम्पिटिटिव बॉक्स एंड की ओर से और बल्लेबाज फिर से एक बार शंभू तैयार है और देखना कि शंभू किस तरीके से बैटिंग करेंगे. बाहर गेंद थी, हल्के हाथों से गेंद को खेला. बहुत अच्छी फील्डिंग पहले स्लिप पर यानी कि वो अंपायर का नो बॉल का इशारा. 2 रन और इसी 2 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ 35 रन. नो बॉल का इशारा हो चुका इसी बीच अंपायरों का. नो बॉल के साथ 2 रन 35 रन स्कोर हो चुका है. यहां पर तिरुपति सावर्डा की टीम के पारी का स्कोर दत्त प्रसादी खलचाली रत्नागिरी और तिरुपति सावर्डा के बीच में रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2017 के सीजन का दूसरा सेमीफाइनल मैच खेला जा रहा है. पहली इनिंग्स इस समय जारी है, आखिरी ओवर का खेल चलता हुआ और इस समय स्कोर 35 रन 7 विकेट के नुकसान पर इस समय जारी है. और इसी बीच गेंदबाजी एक बार फिर से गौरव गेंदबाजी करते हुए दोनों बल्लेबाज एक दूसरे से करीब आ चुके हैं और इस समय की उन्होंने कान मंत्रणा की है कि अगले गेंदों को किस तरह से खेला जाए. बॉलर के साथ दत्त प्रसादी के फील्डर उनके साथ मौजूद थे, उन्होंने भी कुछ खास मंत्रणा की है और देखना यह है कि अब किस तरीके से गौरव गेंदबाजी करेंगे. दाएं हाथ के बल्लेबाज सामना करने के लिए तैयार. भूषण सामना करने के लिए तैयार. एक बार फिर से गौरव राइट आर्म ओवर द विकेट से. ओ बहुत ही अच्छी गेंद थी, लगभग ब्लॉक होल पर गेंद को डालना चाहते थे बल्लेबाज, ठीक तरीके से गेंद को नहीं समझ पाए हैं. देखने बैट से लगी जाता नहीं, लेकिन अंपायर को 22 का इशारा. 1 रन के और मदद से बढ़ता हुआ स्कोर 36 रन. गेंद बल्ले पर आई नहीं थी, बल्ले से लगी भी नहीं थी, 22 का इशारा हुआ. 36 रन स्कोर 7 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर पारी का 6 जारी है यानी कि आखिरी ओवर का खेल जारी है. सामना करेंगे शंभू और भूषण बल्लेबाज. गौरव शंभू के गेंद उठाना चाहते थे, बार बीट हो गए. रनआउट का खतरा और अपील है और आउट.
और इस तरीके से स्क्वायर लेग अंपायर के द्वारा इशारा आ चुका है अंपायर का आउट का 8वां झटका लगा तिरुपति सावंडा के लिए। एक दूसरे से करीब आए थे, सही को समझौता बदलना चाहते थे, रोटेट करना चाहते थे, लेकिन आइन वक्त पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को फील्ड किया गया विकेट कीपर और उनके नजदीकी फील्डरों के द्वारा। और दत्त प्रसादी को 8वीं सफलता मिल चुकी है 36 रनों के ऊपर, यानी कि 8वां झटका लगा। नए बल्लेबाज विकी आ गए हैं बैटिंग करने के लिए। विकी आ चुके हैं। प्रथमेश पवार ने आज पूरे रत्नागिरी के पब्लिक को निराश किया। पहली गेंद पर वो आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। अब जो कि नए बल्लेबाज मैदान पर विकी आ गए हैं। विकी कल में नए बल्लेबाज गौरव बॉलिंग मार पर रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2017 में एक बार फिर आपका सभी का स्वागत है यूट्यूब के माध्यम से। इस ओम साई स्पोर्ट के रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी को जो लोग देख रहे हैं उनका भी स्वागत है। 36 रन तक 8 विकेट गंवा दिए हैं तिरुपति सावंडा की टीम ने। दत्त प्रसादी खालचाली रत्नागिरी के बीच ये चलता हुआ मैच उनके साथ, और एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन। जिस तरीके से गुरु रत्न वॉरियर्स की टीम ने गेंदबाजी की थी, अच्छी फील्डिंग की थी, उसी प्रकार के यहाँ पर खेल यहाँ पर देखने को मिल रहा है दत्त प्रसादी टीम की ओर से। अब बाएं हाथ के बैट्समैन आ चुके बैटिंग करने के लिए। अंतिम ओवर का खेल जारी है। गौरव गेंदबाजी कर रहे हैं। विकी बाएं हाथ के बैट्समैन सामना करेंगे। लेफ्ट हैंडर बैट्समैन सिस्टम स्ट्राइक पर है, और अब देखना है कि गौरव की गेंदों को किस तरीके से सामना करेंगे। 3 गेंदें बाकी है आखिरी ओवर की, और अब तैयार है 36 8 विकेट पर। ओहो फुल टॉस बनकर गेंद को खेला आंसर पर। गेंद मिड विकेट की दिशा में जा रही है। एक रन दौड़कर पूरा किया, दूसरे की सोच रहे थे, केवल मात्र एक रन थ्रो है। बहुत अच्छी फील्डिंग, सही 30 रन स्कोर। और इसी के साथ विकी जो कि अपना खाता खोल चुके हैं, और अब सामना करेंगे शंभू जो कि भूषण आउट हो चुके हैं। स्कोर इस समय हो चुका है 37 रन 37 रन, यानी कि लॉस ऑफ 8 विकेट। ये है स्कोर इस समय तिरुपति सावंडा की टीम के पारी का। छठा ओवर इस समय पारी का चलता हुआ, यानी कि आखिरी ओवर। अब देखना है कि गौरव गेंदबाजी किस तरीके से करेंगे। तैयार हो रहे बल्लेबाज सामना करने के लिए। ओहो बार उठाना चाहते थे, बीट हो गया फिर से। गेंद बल्ले पर आई नहीं, शंभू बीट हो गए गेंद विकेट कीपर के दस्तानों में। शानदार विकेट कीपिंग का प्रदर्शन इस समय जारी है दत्त प्रसादी खालचाली टीम की ओर से, और एक बार फिर से गेंद को मिस कर दिया गया 37, जबकि स्कोर हो चुका 8 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद छठे ओवर की, शंभू स्ट्राइक पर। ओ बार उठाना चाहते थे, बीट हो गए, और उसे के साथ अब छठे ओवर की समाप्ति हो रही है। 6 ओवर के समाप्ति के बाद केवल 37 रन स्कोर 8 विकेट के नुकसान पर। पहले बैटिंग करते हुए यहां पर जबकि टीम खेल रही है जिन्होंने क्या शानदार प्रदर्शन किया था, तिरुपति सावंडा की टीम का स्कोर है 37 8 विकेट के नुकसान पर। ओवर टू यू एक्सपर्ट अभिजित गोडबोले। थँक यू व्हेरी मच। आणि दुसऱ्या सामन्यातला पहिली इनिंग संपलेली आहे, आणि आता बरोबर मंचाच्या डाव्या बाजूला जो महिलांचा कक्ष आहे तिथे मी पोहोचतोय। आपण रोज एक लकी ड्रॉ इथे आयोजित करत असतो, आणि एका भाग्यवान महिलेला मिळते डिझायनर साडी जी स्पॉन्सर केली आहे वामा लुक या शोरूम मधून। कवितके बंधूंचं हे शोरूम आहे। एक छोटी मुलगी कोणीतरी प्लीज इथे येऊ दे। एक कोणी छोटी मुलगी या 111 कुपन्स आहेत। एका भाग्यवान महिलेला मिळेल वामालूक कडनं एक साडी, आणि त्याच्यानंतर अजून 2 चिठ्ठ्या काढू, त्यांना मिळेल प्रधानटी कडनं एक गिफ्ट छोटंसं। अच्छा ही चिठ्ठी काढलेली आहे, तुला पण काढायला देणार, काळजी करू नको। ओके तुझं नाव सांग। आद्या। ओके व्हेरी गुड। 75 नंबर कुपन ज्यांच्याकडे आहे त्या भाग्यवान महिला कोणाकडे आहे, जरा उभ्या राहा तिथे। अच्छा वामालूक कडनं ही साडी तुम्हाला लगेचच आम्ही देणार आहोत, जरा टाळ्या वाजवा प्लीज त्यांच्यासाठी।
थँक्यू. आणि अशाच तुम्ही मंचावरती या. सो 75 इज अ टुडेज लकी नंबर. अजून 2 चिठ्ठ्या आपल्याला काढायच्यात. प्रधान टी हा जो लिडिंग बँड आहे चहाचा त्यांच्याकडनं अच्छा अजून एक कडा 163 163 नंबरचं कुपन ज्यांच्याकडे आहे. ओके तुम्ही पण या इकडे. अँड द लास्ट वन तूच राहिलीस ना काढ तू पण. 154 154 अँड द लास्ट अँड बेस्ट इज 171 171. पहिलं जे लकी कुपन आहे त्या भाग्यवान महिला मिळेल साडी आणि पुढच्या 3 भाग्यवान महिला मिळेल प्रधान टी कडनं एक आकर्षक गिफ्ट नंबर. प्लीज आपण मंचावरती या. मनीषाताई देसाई ज्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या माझी त्यांच्या हस्ते आपण हे सन्मान करणार आहोत. अच्छा ह्या 4ही महिलांसाठी प्लीज जरा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही खूप मोठ्या संख्येने क्रिकेट बघायला आले आहात. बाजूला जे कोण आहेत ना सगळे बघताय जरा ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा ना. सगळ्या महिला क्रिकेट बघायला आल्या आहेत. येस थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय रंगली मैदानामध्ये. अनेक महत्वाच्या मान्यवर व्यक्ती या मंचावरती आहेत. आनंद लुटतात क्रिकेटचा आणि ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून किती अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना इथे राबवण्यात येतात. आपण बघतोय की आलेल्या महिला मंडळींसाठी आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात. लकी ड्रॉ काढला जातो. वामा लूक प्रधान टी यांचं महत्त्वाचं सहकार्य आम्हाला असतं. तर पहिली भाग्यवान महिला ज्यांना साडी मिळालेली आहे त्यांच्यासाठी प्लीज जोरात टाळ्या वाजवा. आणि थँक्यू व्हेरी मच वामा लुक आणि कवित के इकडे तुमचं अभिनंदन खूप खूप. आणि पुढच्या 3 महिला आहेत ज्यांना प्रधान टी कडून एक आकर्षक भेटवस्तू आहे ती पण आपण घ्यायची. प्रेक्षकांचा उदंड उत्साह ऐकायला मिळतोय आपल्याला. जरा जोरात टाळ्या ओम साई स्पोर्ट्स साठी आणि क्रिकेटसाठी. ओम साई स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. चौथ्या पर्वामध्ये आपण बघतोय खचाखच भरलेलं स्टेडियम. जिकडे तुमची नजर फिरेल तिकडे फक्त क्रीडा रसिक प्रेक्षक आणि प्रेक्षक. हेच यश आहे क्रिकेटचं आणि हेच सर्वात मोठं यश आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तितकंच नेटनेटकं आयोजन आपण करताना बघतोय. दीपक पवार आणि त्याचे सर्व सहकारी प्रत्येक सदस्य ओम साई स्पोर्ट्सचा अत्यंत बारकाईने आपल्या कामावरती नजर ठेवून आहे. असे अनेक मान्यवर आहेत जे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला मदत करतात. बाबाशेठ नाचणकर माझ्या समोर आहेत. संदीप मगदूम आहेत. राजवीर आहे. चंदन खानविलकर आहे. रजनीश परब आहे. अमरेश सावंत आहे. अभिषेक चव्हाण आहे. विवेक देसाई, दिवाकर मयेकर, प्रशांत सावंत अनेक मंडळी काम करतायत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4 सेमीफायनल 2री इनिंग. पंचांचा इशारा होतोय. JSW एंड कडनं गोलंदाज तयार. तिरुपती सावर्डेचा आणि दत्त प्रसादिकची सलामीची जोडी मैदानात आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझे 2 मित्र जोडले गेले आहेत कुणाल दाते आणि मनोज बेलेकर. आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती खेळायला एक सूर्यप्रकाशचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. हॅलो थँक्यू. कुणालजी दादा आपण या गोष्टीबद्दलची चर्चा करत होतो की शाही शेख या गोष्टीसाठी माहेर मानला जातो. काल आपण चर्चा करत होतो की जो शाही शेख पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार मारत डावाला सुरुवात करून देत असतो हा शाही शेख कालपर्यंत अगदी शांत होता. आणि आज आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये पहिल्या चेंडूवरती शंभू भोसले याला खेळलेला एक सूर्यप्रकाशचा हा चौकार आहे. पण नंतरचं चित्र काही वेगळं होतं. ज्यावेळेस चौकार लगवला
शाहिदने सुमितने मात्र त्याला टाळी दिली आणि यानंतर आणि- शाहिद बाद. म्हणजे जशाच त्याचं प्रत्युत्तर चालू आहे. टीट फॉर टॅट. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती शाहिदने थोडासा आक्रमक पवित्र जो घेतला होता, यावेळी स्वतःला वाचवू शकला नाहीये. वास्तविक पाहता हाही चेंडू थोडासा बॅकवर्डला जर कोण खेळला गेला असता तर कव्हरच्या दिशेने अजून एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु धोका पत्करला. मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिडविकच्या क्षेत्ररक्षकाने एक सूर्यप्रकाशचा झेल घेताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. मी आपण पाहू यावेळेला शकतो गोलंदाजाचं कौतुक करेन. चांगली लाईन ठेवली होती. या अगोदरचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप आखू टप्प्याचा, त्याला कव्हरला मारला गेला. त्यानंतर जल्लोष केला सुमित ढेकलेने, कारण शाहिदच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये पहिला चौकार आलाय. यस, नक्की. थँक्यू कुणाल दाते. आणि आपण पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीची चर्चा करतोय की अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राबवण्यात येतात. त्यातलीच एक अनोखी संकल्पना म्हणजे आपण बघतोय की LED चा वापर करून, सेन्सरचा वापर करून ज्या स्टिक्स बनवण्यात आल्या, जे स्टंप बनवण्यात आले, त्याचा जो शिल्पकार आहे राजू भिसे, आमचा हा मित्र, रत्नागिरीतला हौशी क्रीडापटू, क्रिकेटवर प्रेम करणारा हा मित्र. त्याचबरोबर स्टिक्सच्या जोडीला कॅपमध्ये सुद्धा LED आणि सेन्सर्स त्याने बसवले. त्याचं इथे आगमन झालंय आणि त्याचा छोटासा सत्कार आपण इथे करणार आहोत. प्रवीण आमरे साहेब यांच्या हस्ते आपण त्याचा सत्कार करतोय. समोर बघतोय आपण ज्या स्टिक्स बॉल लागला की त्या ब्लिंक होतात आणि ते तयार करणारा राजू भिसे. शंभू भोसलेचा हा चेंडू अतिशय सूर्य टाकला जातोय. थोडासा शरीरावरती आला होता अस्लम शेखच्या. लेग बायचवर पण एक सिंगल मिळेल. धापली एकीकडे पुढे जाईल, पोहोचेल तो मात्र 5 धावा. एक फलंदाज शाहिद शेखच्या रोपणापादे. आता स्ट्राईकला आलाय ज्या फलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या षटकार चौकाराच्या मदतीने एक बहारदार फलंदाजी करत या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्या एक आगळा वेगळा ठसा उमटलेला आहे, तो सुमित ढेकळे या दरम्यान फलंदाजी मार्कवरती असेल. शंभू भोसले आपण पाहतोय अगदी गोलंदाजी मार्कवरतीचा आहे. खूप सुंदर असा आवाज आपण पाहतोय एस कुमार डीजे यांचा. संपूर्ण रसिकांचं खूप मोठं मनोरंजन या दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा कानमंत्र अस्लम सुमित ढेकळेला देताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच देणार, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे, अतिशय क्रुशल मॅच आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू तोलून मापून खेळायचा आहे. टार्गेट छोटं आहे, त्याच्यामुळे गडबड कुठचीच नाहीये. म्हणजे जेव्हा एखादा जहागीर ज्याप्रमाणे असतो, एखादा जवाहरी ज्याप्रमाणे असतो की सोनं नाणं निवडताना अगदी कस लावून तो मात्र निवडत असतो, अगदी तशा प्रकारची फलंदाजी, कस लावून फलंदाजी आणि गोलंदाजी करावी लागणार आहे. शंभू भोसले तयार आहे, उजव्या हाताने वारा करेल. शाहीसाठी या दरम्यान चेंडू एक पाऊल मात्र मागे टाकले गेले. चेंडू खेळला कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चिन्हावरती येईल. त्या दरम्यान ती सिंगल घेतली जाईल. धापली एकीने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 6 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना एक गड्याच्या मोबाईलमध्ये अस्लम आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्याच्या जोडीला असणारा सुमित ढेकळे, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ते मात्र प्रेक्षकांचं. आता ज्याप्रमाणे आपण गेली 4 ते 5 रात्रीमध्ये चर्चा करत होतो की अंतिम दिवसामध्ये इथं जागा कमी पडेल आणि त्याचं जिथं चाकतं उदाहरण, जिथं नजर फिरेल तिथे अगदी प्रेक्षकांची खुपडी तर करती. धावबाची संधी आणि या दरम्यान सुमित ढेकळे बाद. बडी मछली लगी. सुमित ढेकळे या दरम्यान जो बाद होतोय, खूप मोठा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. सगळ्यात मोठा धक्का आहे दत्त प्रासादिक संघाला. वास्तविक पात्र ठिकाणी धाव नव्हती असं आपण समजूया, कारण फार मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा नाहीये. फक्त 37 धावा बनवल्यात. 38चा पाठलाग करायचा आहे 36 चेंडूमध्ये. एक चौकार सुद्धा जो पहिल्या चेंडूवरती आला होता, परंतु तर नंतर आपण पाहिलंय सिंगल डबल येत असताना अस्लमकडून थोडीशी घाई होताना पाहायला मिळाले. आणि आपण नेहमी प्रवास करत असताना एक वाक्य वाचत असतो, अति घाई संकटातनी, आणि तशी प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. प्रयत्न होता अस्लमचा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. सुमितकडून पोचू शकला नाही. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. भूषण गोळेचे एक लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बाकीचं काम प्रथमेश पवारने मात्र सुंदर त्या पार पडले. थँक्यू मनोज. आणि या दरम्यान काही आपल्या स्पॉन्सर्सचा मला इथे उल्लेख करायचा की ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबवर आपण लाईव्ह बघतोय. त्याचबरोबर इथे आमच्या स्थानिक नगरसेविका सौ दिशा साळवी यांचं इथे आगमन झाले. प्लीज त्यांना विनंती करतो की प्लीज आपण इकडून मंचावरती या. दिशाताईंना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. समोर जी खेळपट्टी तयार झालेली आहे ती तयार केली आहे मच्छिंद्र नागवेकर, पुष्कराज चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांनी.
आणि हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला गेलाय. एक धाव्या तर म्हणजे मिळेल आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, पोहोचेल. तो 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 7 धावा. 2 गडी बाद 7 धावा झालेल्या आहेत. सुमित ढेकळे सारखा मोठा फलंदाज बाद झाला आपण बघतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा दुसरा सामना आहे उपांत्य फेरीचा आणि याच्यानंतर रंगेल ती अंतिम फेरीची लढत. 2017 वरच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती कुठचा संघ आपलं नाव विजेते पदाचं नाव कोरेल ते आपल्याला आजच आजच्या रात्रीमध्ये कळणार आहे. आणि चौथं पर्व आहे आणि आपण बघतोय समोरच्या पॅव्हलियन मधलं जे दृश्य जर सगळ्यांनी बघितलं त्या पॅव्हलियनच्या खाली ज्या पडदे आहेत खिडकींच्या, त्या खिडकींच्या पडद्यावर सुद्धा माणसं बसलेली आपल्याला दिसत आहेत. एवढी अलोट गर्दी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण बघतोय. खूप खूप धन्यवाद रत्नागिरीतल्या या सर्व रसिक प्रेक्षकांचे, क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व क्रिकेट वेड्या लोकांचे की अलोट प्रेम गेली 4 वर्ष तुम्ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला देताय. एकूण 5 लाख रुपये बक्षिसाची ही स्पर्धा आहे. विजयी संघाला मिळणार आहेत 2 लाख रुपये, उपविजयी संघाला मिळणार आहेत 1 लाख रुपये, जे स्पॉन्सर केलेत शाहिद मिरकर या आमच्या रॉयल मँगोजच्या मित्रांनी. मगाशी मी चर्चा करत होतो स्कोरिंग टीम जी आहे ती आहे दर्शना पवार, सोनम चव्हाण आणि प्रणित मयेकर. टेक्निकल टीम दीपक मोरे, सईद मुकादम, बाळूदादा साळवी, दिवाकर मयेकर, परेश सावंत, हेमंत वंजू. ग्राउंड स्टाफ जो आहे तो मच्छिंद्र नागवेकर, पुष्कराज चौगुले, विश्वास वारिक, वसंत गव्हाळी, बबन झोरे हे सगळे क्युरेटर आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही खेळपट्टीने ग्राउंड तयार झाले त्यांचं नाव आहे दत्तात्रय उर्फ बाळू साळवी. बिग कोलाचे सरफराज धामणसकर यांनी या 3ही मॅचेससाठी कोल्ड्रिंक आणि पाण्याची मोफत व्यवस्था केली आहे. अंपायर म्हणून या संपूर्ण स्पर्धेला कामगिरी अप्रतिम बजावली ती मनोज सुतार, गौरव भागवत, मेघेश मोणकर, श्रीकांत कुडव यांनी. पहिल्या पर्वाला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा ज्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं आणि ज्यांनी खूप चांगल्या आयडियाज आम्हाला दिल्या आणि ज्यांचा सिंहाचा वाटा ही ट्रॉफी आयोजित करण्यामध्ये ते आमचे कोल्हापूरचे मित्र उमेश भारते, प्रवीण सप्रे, अमित कलावंत आणि नितीन कुंभार यांचे मनापासून आभार की प्रतिवर्षाप्रमाणे आजही तुम्ही इथे आलेले आहात. आणि ही स्पर्धा संपल्यानंतर रात्री आपण निवांत चर्चा करणार आहोत. आणि पंचाकडे हलकच अपील केलं गेलंय आणि आपण पाहतोय दुसरा फलंदाजाच्या पाठोपाठ तिसरा फलंदाज बाद झालाय. जयेश पाटील याच्या रूपाने बसलेला एक जबरदस्त धक्का आहे. ट्विस्ट वाढला गेलाय सामन्यातला. एका पाठोपाठ बसलेले धक्के. पहिली चूक केली ती शाहिदने मिड विकेटला चेंडू मारण्याची, तो झेलबाद झाला. दुसरी चूक केली असलमने, सुमित ढेकळेला कुठल्या प्रकारचा कॉल नसताना तो बाद झाला. आणि तिसरी चूक आपण पाहतोय जी केली गेली या दरम्यान जयेश पाटीलने चेंडू फक्त टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत उडला गेला, झेल झालाय. झेल अतिशय सुरेख घेतलाय तो अक्षयने. या आणि तिसऱ्या विकेटचं पतन झालं आपण बघतोय. दिस इज कॉल्ड ॲज क्रिकेट. अनिश्चितताचा खेळ तेवढ्यासाठीच म्हटलं जातं की शेवटच्या चेंडूपर्यंत कधीच सांगता येत नाही क्रिकेटमध्ये काय होईल. दत्तप्रसादिक हा सारखा तगडा संघ आपण बघतोय आणि छोटं टार्गेट चेस करताना 3 बळी त्यांचे गेलेले आहेत. आपण चर्चा करत होतो वेगवेगळ्या व्यक्तींचं ज्यांची हजेरी इथे लावलेली आहे. दादा देसाई हातखंब्यावरून आले, त्याचबरोबर मनीषाताई देसाई ज्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या आणि आमच्या या ओम साई स्पोर्ट्स मधला अतिशय महत्त्वाचा सदस्य मुन्ना देसाई यांचे ते माता पिता, त्यांचा सत्कार आता आपण इथे करणार आहोत आदरणीय दादा आणि मनीषाताईंचा. आपण बघतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी माझ्या उजवीकडे 16x10च्या मेगा स्क्रीनवरती ही संपूर्ण मॅच आपण लाईव्ह बघतोय. त्याचबरोबर आमच्या सर्व स्पॉन्सर्सच्या ॲड सुद्धा, जाहिराती सुद्धा तिथे पाहू शकतो आणि त्याची व्यवस्था इन्फिनिटी स्क्रीन्स ते आमचे अभिजित जाधव हे प्रतिवर्षी करतात. टाटा टिस्कॉन एंड प्रवीण ट्रेडर्सचा हा प्रसिद्ध असला एंड आणि तिथनं सामना सुरू होतोय मनोज आणि कुणाल. हो हा चेंडू संग्राम चातीच्या सुरेख आणि चौथा धक्का बसला गेलाय. प्रथमेश पवार आपण पाहतोय. खूप मोठा आनंदोत्सव तिरुपती सावर्डे संघाचा. थँक्स डीजे, थँक यू डीजे.
एक वाक्य अभिजित सर मला सांगावंसं वाटेल. आमचे डीजे जे आहेत यश कुमार सावंत त्यांनी एक वाक्य वापरलं गेलं, बाई वाड्यावर या. पण आता इथला प्रत्येक प्रेक्षक वर्ग म्हणत असेल चला छत्रपती स्टेडियम वरती या. नक्कीच. आणि छत्रपती स्टेडियम वरती आता जागा शिल्लक नाहीये म्हणून अशी परिस्थिती आपण बघता. यापूर्वी पण मी सांगतो की समोरचे जे पॅव्हेलियन आहे त्याच्या खाली ज्या पडद्या काढलेल्या आहेत खिडकींच्या, त्या प्रत्येक पडद्यावरती आपल्याला माणूस बसलेला दिसतोय, प्रेक्षक बसलेले दिसत आहेत. कोतोड्यावरनं इथे नाईक शेट आले तर त्यांचे मी इथे मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर समोरची जी बिल्डिंग तुम्ही बघा त्याच्यावरती माणसं आहेत. जिथे तुम्ही नजर फिरवाल तिकडे तुम्हाला रसिक वेडा प्रेक्षक, क्रिकेट वेडा प्रेक्षक बसलेला दिसेल. महिलांची लक्षणीय उपस्थिती इथे आहे. त्यांच्यासाठी लकी ड्रॉज आपण काढले. ही VIP गॅलरी आहे जी स्पॉन्सर केली आशिष भालेकर हे आमचे उद्योजक त्यांनी आणि वामालूकच्या माध्यमातून. सर्व स्पॉन्सर्सचा वेळोवेळी आपण इथे उल्लेख करत असतो. हे आकर्षक चषक ज्यांनी स्पॉन्सर केले ते गजेंद्र पात्रे, श्री समर्थ रोडलाईन्सचे, त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो. उपविजेतेपदाचं 1 लाख रुपयाचं बक्षीस स्पॉन्सर केलंय शाहिद मिरकर यांनी. आणि क्रिकेटमधले ट्विस्ट अँड टर्न आपण अनुभवतोय समोरच्या सामन्यामध्ये. हॅट्रिक बॉल संग्राम पाटील गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय. आणि संग्राम पाटील आता हॅट्रिक नोंदवतो की नाही पाहूया. स्ट्राईकला फलंदाज असेल तो जावेद आणि हा चेंडू सुंदर टॅप केलाय, एक सिंगल घेतली जाईल. सामन्याचा ट्विस्ट वाढला गेलाय, सामन्याचा थरार जो वाढला जातोय, ज्या सामन्याची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होता तो हा सामना आता रंगला जाईल. 4 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावफलक धावसंख्या 8 धावा आहेत. पॉवर प्ले मध्ये जवळपास 4 फलंदाज परतीच्या मार्गाला लागले गेलेत. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये एक बहारदार कामगिरी करत आपलं एक अस्तित्व निर्माण केलं होतं, आपल्या एका किडीच्या जोरावरती एक प्रकारचा ठसा उमटवला होता, हे 4 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. एक म्हणजे शाहीद शेख, दुसरा म्हणजे सुमित ढेकळे, तिसरा फलंदाज बाद झाला तो जयेश पाटील आणि त्यानंतर गौरव शुक्ला. हो, हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख असेल. त्या दरम्यान अगदी वाईट बॉल, 2 धावा मिळतील वाईटच्या रूपानं. हा थोडासा टर्निंग पॉईंट ठरतो की काय ते मात्र पाहायचं आहे. 2 धावसंख्या धावफलक पुढे पोहोचेल, तो 10 या धावसंख्येवरती दुहेरी अंक धावफलक पोहोचेल. या दरम्यान रमेश कसबेकर सर इथे आलेले आहेत. मी विनंती करेन दीपक पवार यांना की आपण त्यांचं स्वागत करावं. हो, हा चेंडू अतिशय सुरेख टाकतोय संग्राम पाटील. पण एक गोष्ट कुणाल सर आपण जी चर्चा करणार आहेत, या स्पर्धेमध्ये एका गोलंदाजाचा एक वेगळी छाप टाकून गेला. तिरुपती सावर्डे संघातला असणारा गोलंदाज अक्षय पाटील, ज्याने एक निर्धाव षटक सुद्धा या स्पर्धेमध्ये टाकलेला आहे, तो गोलंदाज अजून बाकी आहे. विजय पावले नावाचा गोलंदाज अजून जे बाकी आहे, ज्या विजय पावलेने जुन्नर तालुका प्रीमियर लीग मध्ये चेतन शर्मा याची आठवण करून दिली. हो, हा चेंडू सुरेख टाकला जातोय. संग्राम पाटील अचूक टप्प्याचा मारा करताना पाहिल्यामध्ये चेंडू डॉट असेल आणि धावफलक अगदी आपण पाहतोय धावफलक धावसंख्या अगदी स्थिर आहे, ती 10 धावा. षटक क्रमांक अजूनही दुसरं चालू आहे. त्यातला एक चेंडू या दरम्यान जो शिल्लक असेल. 1 to go. गोलंदाज तयार संग्राम. हो, या दरम्यान चेंडू डीप लॉंग आपलाय शंभू भोसले आणि या दरम्यान विजय पावले झेल घेतोय. लाजवाब झेल, सुरेख प्रकारची कामगिरी विजय पावलेची. 5वा धक्का. थँक्यू डीजे. आमच्या उजव्या बाजूला जो प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे त्यांनी मात्र टाळ्यांचं रस स्वागत केलं गेलं विजय पावले याचं, ज्याने एक लाजवाब झेल घेतलाय. खूप मोठा जल्लोष आणि आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये सुरेख प्रकारचा घेतलेला झेल विजय पावले. शंभू भोसले जज करत होता पण पाठीमागून आला तो विजय पावले आणि एक सुरेख प्रकारचा झेल घेत जावेदला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. 5 बाद 10 धावा आपल्याला पाहायला आहेत. आता ज्याची गोलंदाजी सुरू आहे त्याला अनिश धामणसकर यांनी खास 1000 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा केलंय. लो स्कोरिंग मॅच आहे आणि कशा पद्धतीची गोलंदाजी पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण बघतोय. एक क्षण असं वाटत होतं की अतिशय सहज गत्या दत्तप्रसादिक 11 हा सामना 1 साइड जिंकेल. हनीफ शेठ धामणसकर यांनी 1000 रुपयाचं बक्षीस घोषित केलेलं आहे या गोलंदाजाला आणि खूप खूप अभिनंदन. आपण बघतोय कोतोड्याचे आमचे नाईक शेठ इथे आले, त्यांचं या मंचावरती मी स्वागत करतो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी
माझ्या डाव्या बाजूला सगळे VIP लोक आहेत, VIP नेते आहेत, नगरसेवक आहेत, प्रतिष्ठित मंडळी बसलीत, उद्योजक आहेत. त्याच्या पलीकडच्या बाजूला आपण बघतोय VIP गॅलरीमध्ये एक सेक्शन पूर्ण महिलांनी खचाखच भरलेला आहे. उजव्या बाजूची जी पॅव्हेलियन स्पॉन्सर केली तो ओमकार डेव्हलपर्सचे प्रसाद वागदरे, पद्मावती ग्रुपचे प्रवीण जैन, त्याच्यानंतर DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरची सर्व मंडळी इथे आलेली आहेत. प्रदीप कट्टे आहेत, सचिन कांबळे आहेत, आशिष हातीसकर आहेत, चंदन खानविलकर आहेत. या सगळ्यांचे मला मनापासून स्वागत. विजू पाटील आपलं मनापासून स्वागत. ही मंडळी केवळ स्पॉन्सर म्हणून आलेली नाहीत, तर ओम साई स्पोर्ट्स आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती प्रेम करणारे आहेत. सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला बाळाशेठ मयेकर 5,000 रुपये देणार आहेत. आताच त्यांनी घोषित केलंय, अभी वो बाला मयेकर हम सामने आ रहे जिनकी हमें तलाश थी. आतापर्यंत दरवर्षी 2 व्हीलर स्पॉन्सर करणारे, मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस स्पॉन्सर करणारे बाळा मयेकर आज इथं आलेले आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत कुणाल आणि मनोज. रोमहर्षक सामना चुरस JSWN कडनं बॉलिंग अटॅक सुरू आहे. विजय पावले हो फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक वारच्या वेगाने चेंडूवरती येईल. त्या दरम्यान अगदी 2 धावा आरामशीर मिळत आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि तिसरी धाव. आपण पाहिले थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षण करत असताना. 2 धावा होत्या, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू हातातून सटकलाय. त्याचा पुरेपूर फायदा, त्यात क्षेत्ररक्षण खराब होत असताना चेंडू खूप उशिरा फेकला गेला, त्याचा फायदा घेतलाय. धापलक पुढे पोहोचेल. 13 धावा, तिसरं षटक चालू असताना. संग्राम पाटील लाजबाब गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. वाईडच्या रूपाने त्यांनी 2 धावा खर्च केल्या होत्या. 1 धाव फक्त बॅटच्या साहाय्याने खर्च केली. 3 धावा खर्च करत 3 बळी मिळवणारा संग्राम पाटील जो प्रॉपर कोल्हापूरचा आहे. विजय पावले, मांगलेगाव, सांगली जिल्हा. छोट्याशा गावातला खेळाडू जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने पोहोचला गेलाय. टेनिस क्रिकेट विश्वात फलंदाजी सुरेख करतो, गोलंदाजीला जवाब. आपण झेल सुद्धा पाहिलाय. क्षेत्ररक्षण सुरेख. पुन्हा एकदा शरीरभेदक मारा. क्षेत्ररक्षक या दरम्यान अगदी प्रथमेश चेंडूवरती यांच्या अगोदर घेतलेले एक सिंगल आणि धपलक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 14 धावा. तिसरा षटक या दरम्यान अगदी जे चालू आहे. सामन्याची रंगत वाढली जाते, सामन्याचा ट्विस्ट वाढला जाईल. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावा, तिसरं षटक चालू असताना निम्मा संघ गारद झालाय. 5 फलंदाज अद्यापर्यंतचे बाद आहेत. आज नाही तो फिर कल कभी नाही. ज्यावेळेस अगदी आजच्या दिवसाची आपल्याला रात्रीची सुरुवात करायची होती त्यावेळेस एक वाक्य सांगितलं गेलं की तुका म्हणे याचीसाठी केला होता 8 तास की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हा शेवटचा दिवस, शेवटची रात्र आपण पाहतोय अतिशय आनंदाची आणि उत्साहाची. ज्या प्रेक्षकांनी मात्र हे मैदान डोक्यावरती घेतलंय ते हे मैदान छत्रपती शिवाजी स्टेडियम. हो, हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. त्या दरम्यान 1 धाव मिळेल आणि एका धावसंख्येत धावलक पुढे जाईल, पोहोचेल तो आता 15 धावा. 5 बाद 15 धावा आहेत. जोडी आपण पाहतोय डाव सावरला जाईल. या जोडीकडून फलंदाज आहे जो 3ऱ्या क्रमांकावरती उतरलेला आहे, एक असलम शेख. 2 चेंडू खेळलाय, 1 वरती मात्र नाबाद आहे. दुसऱ्या बाजूने अख्तर शेख जो आहे 2 चेंडू खेळलाय, 4 वरती नाबाद आहे. ही शेख बंधूंची जोडी आपण म्हणूया. एक असलम शेख, दुसरा आहे अख्तर शेख. अख्तर शेख उर्फ अक्कू या नावाने प्रसिद्ध टेनिस क्रिकेट विश्वात. तर विजय पावले काय करमत करतोय ते पाहायचंय. 15 वरती धावफलक, उजव्या हाताने मारा करेल. आणि या दरम्यान पुन्हा एकदा कव्हरला चेंडू खेळतोय आणि अक्षयच्या हातात चेंडू येऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा 1 धावेल, धावफलक एकडे वाढेल आणि एका धावसंख्येत धावफलक पुढे पोहोचेल. तो आता 16 धावा आहेत. तिसरंही षटक या दरम्यान पूर्णपणे जे संपले गेलेत. 3 षटकांच्या सॉरी माफ करा, तिसरं षटक अजूनही मात्र चालू आहे. अजून 2 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी असतील. मला असं वाटलं गेलं की ते कदाचित अगदी पंचांनी जागा बदलली, परंतु आपण पाहतो एक डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि एक उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अगदी स्ट्राईक रोटेट होताना जे पाहायला मिळते. एक सिंगल जे येते. 16 धावा. विजय पावले तयार. हो, ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. खराब चेंडू टाकला जातोय विजय पावलेच्याकडून. विजय पावले थोडासा
महागडा ठरतो की काय. आपण पाहिलंय त्यांनी पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथ्या चेंडूवरती 1 आणि 5वा चेंडू टाकत असताना वाईड बॉल टाकलाय. कारण त्याचं कारण पण तसंच आहे, मिसफिल्ड 2 वेळेस झाली, क्षेत्ररक्षण 2 वेळेस खराब होताना पाहायला मिळाले विजय पावलेच्या गोलंदाजीवरती. JSWN कडून विजय पावले तयार आणि या दरम्यान अगदी पंचाकडे अपील केले गेले, परंतु अपील पूर्णपणे फेटाळून लावले. 1 धावा असेल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. लेग पिचवर पण 1 धाव मिळेल, लाभरेक एकडे वाढला जाईल आणि एका धावसंख्येत धावलेख पुढे पोहोचेल. तो आता 18 धावा 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरित चेंडू आपण पाहूया. आता शिल्लक असतील ते 19 आणि 19 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 20 धावा. यस, आणि अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. सेकंड सेमीफायनल जेवढी एकतर्फी वाटत होती तेवढी नक्कीच होत नाहीये. दत्तप्रसादिक 11 संघाच्या समोर कडवं आव्हान उभं केलं आहे. जरी छोटं टार्गेट असलं तरी सुद्धा झुंजतायत तिरुपतीचे हे सर्व मंडळी. तिरुपती सावर्डा, क्रिकेटवरती प्रेम करणारी लोक तिथे आहेत. हो, हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे. चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न, षटक आपण पाहतोय. आता तिसरं सुद्धा संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापाळेकर धावसंख्या ती 5 बाद 18 धावा, 6ची सरासरी अद्यापर्यंत राखली गेली. इथून पुढे आपल्याला विचार जो करायचा आहे, उर्वरित 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या तब्बल 20 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. खचाखच बनवा स्टेडियम आहे, छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. आणि प्रेक्षकांमध्ये आता कुजबूज चालू झाले असेल की या सामन्यात नक्की कोण बाजी मारणार आहे, या सामन्यात आता कोण कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. हे 2 फलंदाज या दत्तप्रसादिक संघाला विजय मिळवून देतात की नाही याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला आपण बघतो की ज्यावेळेला कॅमेरा युट्यूब जो आहे संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून जी टीम आहे, जेव्हा प्रेक्षकांवरती फिरला जातो तेव्हा एकच जल्लोष होतो. त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्या पण होतात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. रत्नागिरीचा आवाज जगभरात पोहोचवत आहेत हे आमचे सर्व दर्शक, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आणि आता समोर जो सामना सुरू आहे तो तिरुपती सावर्डे विरुद्ध दत्तप्रसादिक 11. छोटंसं टार्गेट होतं, वाटत होतं सहज पार करेल दत्तप्रसादिक 11, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीची लढत समोर बघायला मिळते. वासू शेठ यांचं इथं आगमन झालंय. शुभांगी होमसे त्यांचं मनापासून स्वागत. दीपक पवार आपल्याला विनंती करतो की प्रकाश शेठ नाईक कोतवड्याचे इथे आले, त्यांचं पण आपण स्वागत करावं. गेल्या वर्षीचे आपले 2 व्हीलरचे स्पॉन्सर होते प्रकाश शेठ नाईक. मॅन ऑफ द सिरीज त्यांनी स्पॉन्सर केलं होतं. माजी उपनगराध्यक्ष संजू साळवी इथे आले, त्यांचं इथे मनापासून स्वागत. प्रकाश शेठ नाईक नक्कीच खुश असतील हा सगळा नजारा बघून आणि काहीतरी चांगली घोषणा करतील आमच्यासाठी, ही पण आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आपण बघतोय, चर्चा करत होतो सावर्डा ह्या टीमची. शेखर निकम सर यांचं इथलं हे गाव आणि तिथला हा सगळा संघ. धन्यवाद अभिजित सर. यावेळेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैना झेल सोडलाय आणि चेंडू सीमा रेषा पार फरार. तर पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय सर्वच प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या आमचे सर्वच प्रेक्षक जे आनंद घेतात या स्पर्धेचा. भूषणने इथे झेल सोडलाय. अख्तर शेख मॅन फ्रॉम राबोडी ठाणेचा हा खेळाडू चांगला चौकार इथे लगवण्यात आलाय. आपल्या मंचावर सातत्याने सत्कार सन्मान होत आहेत अतिथी मान्यवरांचा, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज पिंक ड्रेस म्हणजेच गुलाबी ड्रेस घालून हा संघ मैदानात उतरलाय. आजच्याच दिवशी तुम्ही पाहिलं असेल साऊथ आफ्रिका हा संघ देखील आज श्रीलंका टीमच्या विरोधात गुलाबी ड्रेस घालूनच मैदानात उतरला. त्याचं कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन या षटकाच्या मध्ये ज्यावेळेस मला वेळ मिळेल. यस, नक्कीच. आणि या दरम्यान मी तुम्हाला डिस्टर्ब करतो. कतारवरनं खास इथे प्रेक्षकाला इम्तियाज म्हणून माझा मित्र. सामना सुरू होतोय, छान बॉलर्स बॅक तो थ्रो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यांनी अडवला. इम्तियाज, मनापासून तुझं स्वागत. क्रिकेटवर प्रेम करणारा आमचा हा मित्र आहे आणि कायम फॉरेनला असताना सुद्धा मुन्ना देसाई माझ्या संपर्कामध्ये असणारा इम्तियाज. धन्यवाद सर. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डॉट बॉल, राऊंड विकेट. यावेळेला चांगला फटका, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा रेषेलगत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातंय विकी याच्या माध्यमातून, पण धाव मिळते फक्त 1. अफलातून क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत.
खूप चांगला दर्जा तिरुपती बालाजी सावर्डे या टीमचा. पण पाहू शकाल अजूनही 15 चेंडूमध्ये 15 धावा करायच्या आहेत. प्रथमेश याच्यावर पूर्णपणे दडपण जाणवतंय. सातत्याने टीम मीटिंग बोलवली जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 23. टार्गेट आहे 38 धावांचं. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अजूनही असेल. तर आज देखील साऊथ आफ्रिका जोन्सबर्ग न्यू वॉन्डर्स या स्टेडियमवर पिंक डे साजरा करण्यात आलाय. 5 डिसेंबर हा पिंक डे म्हणून मानला जातो साऊथ आफ्रिकन क्रिकेटच्या माध्यमातून. महिलांना होणाऱ्या एका दुर्धर आजाराला म्हणजेच कॅन्सरचं कंपॅनियन केलं जातं एका संस्थेच्या माध्यमातून. पिंक ड्राईव्ह ही संस्था सातत्याने आणि त्यांच्याच माध्यमातून सातत्याने तुम्ही पाहू शकाल 5 वर्षामध्ये साऊथ आफ्रिकन टीम पिंक ड्रेस घालताना दिसली आपल्याला. त्याची देखील माहिती मी पोहोचवेन. तोपर्यंत 1 धाव मिळते संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. 24 धावा. शांत क्रिकेट, परंतु प्रेक्षक खूप आतुर झालेत हा सामना पाहण्यासाठी. रोमांचक वातावरण पाहायला मिळतं चारही बाजूने. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षकच पाहायला मिळतात. खूप रंगतदार हा सामना इथे रंगतोय. 24 धावा झाल्यात. धावा करायच्या आहेत 38. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. महिला देखील आनंद घेतात या स्पर्धेचा, कारण एवढ्या मोठ्या दर्जाची ही स्पर्धा आहे. सुरक्षेच्या माध्यमातून देखील खूप चांगलं अशी सुरक्षा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. आणि सेफ वातावरण रत्नागिरीत आम्ही जेव्हापासून इथे आलोय ते सर्वच हा तामझाम पाहिता असं वाटतंय. खरोखर एक वेगळी स्पर्धा अनुभवायला मिळाली यंदाच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. राऊंड विकेट. ओहो, सन्मान दिला गेलाय. चांगला चेंडू बॅकफुटला गेला. फक्त दिशा दिली कव्हर पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव मिळते संघाच्या खात्यात. धावसंख्येत भर धावा झाल्यात 25. थँक्यू कुणालजी. या ठिकाणी आपण पाहतोय मुंबईमध्ये हेल्वे केबल नेटवर्क मुंबई यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण अगदी आपण पाहतोय संपूर्ण मुंबई शहरामध्ये. यस, मनोज मध्ये डिस्टर्ब करतो. सुशेन शेठ सूर्यवंशी इथे त्यांनी प्रत्येक षटकाराला 2000 रुपये घोषित केलेत. यस, सुशेन सूर्यवंशी साहेब देखील मोठे उद्योजक आहेत नवी मुंबईचे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. तर यावेळेला तुम्ही पाहू शकाल पिंक ड्रेस मध्ये अजून एक रेकॉर्ड आहे साऊथ आफ्रिकेचा. पिंक ड्रेस मध्ये साऊथ आफ्रिका कधीच हारला नाही. पाहूया प्रथमेशची टीम काय करते, परंतु यावेळेला चेंडू हवेत. चेंडू सीमारेषा पार आणि हा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि कुणाल आपण बघतोय सुशेन शेटनी 2000 रुपये घोषित केले आणि लगेच ताबडतोब त्याचा इफेक्ट आपल्याला इथे बघायला मिळाला. आणि सुशेन शेट आणि आमच्यापेक्षा कोण खुश झाले असतील तर दत्तप्रसाद इलेव्हन मधले जे सपोर्टर आहेत ते खुश झाले. जरा जोरात टाळ्या होऊ देत सुशेन शेटसाठी. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम षटकार. धावफलक आता हालता ठेवला आहे. टार्गेट आवाक्यात आलेलं आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा टीम मीटिंग बोलली जाते. तर टीम मीटिंग तर बोलवली जाते. आज पिंक डे देखील आहे. काल आज जो सामना रंगत होता श्रीलंका विरुद्ध साऊथ आफ्रिका टीमच्या दरम्यान, साऊथ आफ्रिकन टीमने पिंक ड्रेस आज घातला होता. असंच काहीसं चित्र होतं. एबी डिव्हिलियर्स देखील आला होता, परंतु तो सामना मधमाशा आल्यामुळे मैदानात थांबला गेला. परंतु या मैदानात तसं काही होताना दिसणार नाही. आज जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आहेत. पिंक ड्राईव्ह, त्याचबरोबर मोमेंटन, त्याचबरोबर साऊथ आफ्रिका प्रीमियर कॅन्सर कम्युनिटीच्या माध्यमातून सातत्याने 5 वर्षामध्ये तो कार्यक्रम घेतला गेला. आज त्या कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण झाली. म्हणूनच आज साऊथ आफ्रिकन संघ ज्या न्यू वंडर्स हे स्टेडियम आहे जोन्सबर्ग इथे साऊथ आफ्रिकेचं, त्या मैदानात पिंक ड्रेस पुन्हा एकदा घालून उतरला. मी तुम्हाला काल देखील एक माहिती दिली होती. बँगलोरचा संघ रॉयल चॅलेंजर बँगलोर चिन्नस्वामी स्टेडियम मध्ये का हिरव्या कलरचा ड्रेस घालतो त्याचं कारण, आणि आज पिंक ड्रेस घातलाय संघ तिरुपती बालाजी सावर्डे हा संघ, त्याचं देखील मी कारण तुमच्यापर्यंत पोहोचवले. परंतु मॅच वेगळ्या परिस्थितीत आहेत. येणारे धावा असतील अजूनही 7 आणि बॉल असतील शिल्लक 12 चेंडू आणि 7 धावा. यस, थँक्यू कुणाल. 12 चेंडू आणि 7 धावा. सोपं दिसतंय आता टार्गेट. आवाक्यात आलेलं आहे. रिलॅक्स वाटतं. दत्तप्रसाद इलेव्हनची पूर्ण साईड. आणि जे माझे मित्र इम्तियाज दोहा कतारवरनं खास इथे आले आहेत, मी दीपक पवार यांना विनंती करतो की इम्तियाजचं आपण प्लीज स्वागत करायचं. दीपक पवार आणि उमेश शेंडगे. तर 12 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आहे.
आफ्रिकेमध्ये जर तुम्ही गेलात तर रँड हे चलन वापरलं जातं प्रत्येक चौकारासाठी. आज आपण पाहू शकाल 600 रँड तर षटकारासाठी 1000 रँड दिले जातात या कम्युनिटीच्या माध्यमातून, डोनेशन मधून. ही देखील खूप चांगली बाब आहे साऊथ आफ्रिकन टीमचा जर तुम्ही विचार केला तर. आणि कधीच साऊथ आफ्रिका टीम पिंक ड्रेस घालल्यानंतर हारताना दिसला नाही. आज देखील तसंच चित्र आहे. खूप छोटं टार्गेट आहे श्रीलंकन टीमच्या समोरून, त्यांच्या समोर. बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक तयार आहे सिलिक कव्हर पॉइंटच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. 7 धावा इथे करायच्या आहेत. अख्तरला माहिती आहे त्याचा रोल काय. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज खेळतोय असलम शेख, हा देखील खूप जुना खेळाडू आहे. साता समुद्रा पलीकडे जाणारा भारतातला पहिला खेळाडू असलम शेख कडे पाहिलं जातं, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल ठाणे राबोडीचा खेळाडू अख्तर शेख उर्फ अक्कू. 7 धावा, 11 चेंडू. पुन्हा एकदा सन्मान दिला, फ्रंट फुटवर आला होता, फक्त दिशा दिली. मिड ऑनच्या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली जाते. खूप चांगलं पद लालित्य पाहायला मिळालं. 1 धाव इथे अख्तरच्या खात्यात जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 धावा इथे फलकावर लागल्यात. आपण पाहू शकाल खचाखच भरलेले हे स्टेडियम, पूर्णपणे आनंद घेत आहेत प्रेक्षक या मॅचचा. खूप मोठी मॅच आहे नो डाऊट. चारही बाजूने प्रेक्षक आनंद घेत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय, शिट्या वाजतात. अनेक मान्यवर आलेत, नवी मुंबईमधून देखील मान्यवर आलेत या स्पर्धा पाहण्यासाठी. वैभव शेठ नाईक त्यांच्याच बरोबर सुशेनजी सूर्यवंशी यांचं देखील आगमन या स्पर्धेसाठी झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर प्रवीणजी आमरे सर यांचं देखील आगमन झालंय, ज्यांचा जन्मदिवस 14 ऑगस्ट 1968. खूप मोठी कारकीर्द त्यांची इंडियन टीमसाठी देखील होती, ज्यांनी टेस्ट डेब्यू केला होता 13 नोव्हेंबर 1992ला साऊथ आफ्रिकेच्या विरोधच. आणि आपण सातत्याने साऊथ आफ्रिकेची चर्चा करतोय. लास्ट टेस्ट ते खेळले होते 4 ऑगस्ट 1993 श्रीलंकेच्या विरुद्ध. ओडीआय मध्ये देखील ते खेळलेत 10 नोव्हेंबर 1991च्या दरम्यान साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध त्यांनी ओडीआय मध्ये पदार्पण केलं होतं. आणि शेवटची ओडीआय देखील 20 फेब्रुवारी 1994 श्रीलंका. म्हणजे साऊथ आफ्रिका श्रीलंका, साऊथ आफ्रिका श्रीलंका, आणि त्याचीच चर्चा आपण सातत्याने करतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावा झाल्यात 32. खूप चांगली बॅटिंग प्रवीण आमरे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली टीम इंडियासाठी. मोठा सामना आहे दोन्ही टीमसाठी. जिंकणारा संघ डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळेल, मेगा फायनल मध्ये जाईल. रोमांचक सामना होईल याच्या शंका नाही. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेला चांगलं टायमिंग, सामना समाप्तीच्या दिशेने. हा मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार, आणि सामना मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त. यस, नक्कीच गुणाला आपण बघितलं या घणाघाती षटकारावरती सामना उद्ध्वस्त करून टाकलेला. आणि दत्त प्रसादिक 11 they are into the finals. थँक्यू व्हेरी मच डीजे. आणि याच्यानंतर हाय व्होल्टेज सामना